नमस्कार. शस्त्र आणि शास्त्र यांची मेघ सशक्त करत ज्ञान परंपरेचा आणि लोककल्याणाचा सत्वनिष्ठ असा वारसा जतन करणारा आपला समृद्ध आत्मनिर्भर भारत हा तंत्रज्ञान क्षेत्रातही आज जगाचं नेतृत्व करत आहे. त्याची व्याप्ती व ज्ञानधारा यांचा उत्कर्ष असा मागोवा घेण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि ह्युमन अपलिफ्टमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्राची एकात्मता व राष्ट्र सुरक्षितेमध्ये संरक्षण क्षेत्रातील संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भर भारताचे योगदान या विषयावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ व शस्त्रज्ञ माननीय डॉक्टर काशीनाथ देवधर सर आज हे ज्ञानपुष्प गुंफणार आहेत. मी सरांचे आपल्या व्यासपीठामध्ये आपल्या सभागृहामध्ये या विद्यापीठामध्ये सविनय स्वागत करते. तसेच आजच्या या व्याख्यानमालेचे सन्माननीय अध्यक्ष विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा सर येथे उपस्थित आहेत. मी सरांचे सविनय स्वागत करते. विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव योगिनी घारे मॅडम ह्याही इथे उपस्थित आहेत. मी मॅडमचे सविनय स्वागत करते. येथे उपस्थित सर्व संविधानिक अधिकारी सर्व सन्माननीय श्रोतृवृंद यांचे मी स्वागत करते. मी व्यासपीठावर विराजित मान्यवरांना प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन यासाठी विनंती करते. ज्ञानशीलतेने प्रकाशित करणाऱ्या ज्ञानज्योतीला प्रज्वलित करत असताना ज्ञानदीपाय नमोस्तुते हा ज्ञानमंत्र येथे प्रस्तुत होत आहे. याच्यातूनच हा दीप येथे प्रज्वलित होत आहे. यानंतर आजच्या या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक करण्यासाठी विद्यापीठाचे सन्माननीय सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे सरांना मी विनंती करते. नमस्कार. सुखदुःख मानवाचे नोंदून शब्द जाती, सुखदुःख मानवाचे नोंदून शब्द जाती, आंतरिक भावनांना गोंधून शब्द जाती, आंतरिक भावनांना गोंधून शब्द जाती. आजच्या या शब्दाची पूजा करण्यासाठी मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि ह्युमन अपलिफ्टमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन मुंबई अर्थात हुडा यांच्या संयुक्त विद्यमाने हुडा असोसिएशन व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे. आजचं हे एकूण 6वं वर्ष म्हणजे 6वं पुष्प आपल्यासमोर आपण खूप भाग्यवान आहोत, ज्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या समवेत काम केलेलं आहे आणि संरक्षण क्षेत्रामध्ये भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठं योगदान डॉक्टर देवधर सरांनी दिलेलं आहे. त्यांचा 6वं पुष्प आपण राष्ट्रीय एकात्मता व सुरक्षितेसाठी संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भर भारताचे योगदान या अतिशय महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे. सरांचं मी विद्यापीठाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सरांचं मी अध्यक्षस्थान भूषवल्याबद्दल सरांचे सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या प्रशासकीय विभाग प्रमुख माननीय योगिनी घारे मॅडम याही या समारंभासाठी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. आपल्या प्राधिकरणाचे सन्माननीय सदस्य आणि दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर गंगाधर बिराजदार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध संकुलाचे सन्माननीय संचालक, प्राध्यापक, शिक्षक, माझे कर्मचारी, सहकारी, अधिकारी बंधू आणि भगिनी उपस्थित आहेत. मी त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ही व्याख्यानमाला, या व्याख्यानमध्ये अनेकांनी आपलं या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. यापूर्वी डॉक्टर सलीम खान सर मुंबई,
मोहम्मद अशरफ सर पुणे, डॉक्टर रफिक सय्यद सर पारनेर, डॉक्टर मनाली काने मॅडम नागपूर आणि श्री सचिन पवार सर पुणे, अशा 5 लोकांनी या व्याख्यानमालेमध्ये आपलं पुष्प या ठिकाणी 5 गुंफलेले आहेत. खरं म्हणजे व्याख्यानातून आपण आपलं समृद्ध व्यक्तिमत्व घडत असतो. जगभर काय चाललेलं आहे, कोणत्या घडामोडी घडत आहेत त्याच्याविषयी आढावा आपल्याला मिळतो आणि एकंदरीतच आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे ते चांगला माणूस बनवणं, आपल्या राष्ट्रीय एकात्मता जोपासणं, त्या एकात्मतेसाठी मी भारताचा नागरिक म्हणून काही करू शकतो का, हाही एक अनुषंगिक भाग अशा व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळतो, पाहायला मिळतो. म्हणून या व्याख्यानमाला खरं म्हणजे विद्यार्थी जीवनामध्ये या व्याख्यानमालेचं खूप महत्त्व आहे. परंतु आज योगायोगाने 2-3 कार्यक्रम विद्यापीठामध्ये आहेत. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्याही ऍक्टिव्हिटी आहे, काही प्लेसमेंट ट्रेनिंग सुद्धा आहे. परंतु जे आता शिक्षक उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करेल की अशी व्याख्यानमाला ही विद्यार्थी जीवनामध्ये पुढे जे काही संपन्न असं त्यांचं व्यक्तिमत्व घडणार आहे त्यासाठी सुद्धा आपण त्यांना प्रेरित करावं. खरं म्हणजे फक्त विद्यार्थीच नाहीत, शिक्षक म्हणून घडताना किंवा एक कर्मचारी म्हणून काम करत असताना जे जे चांगलं आहे ते आपण घ्यायला काही हरकत नाही. उद्याही सकाळी खूप चांगलं व्याख्यान जीवन त्यांना कळले हो प्राचार्य यशवंत पाटणे सरांचं याच सभागृहामध्ये आयोजित आहे. मला त्या निमित्तानं आपल्याला विनंती करायची आहे की त्याही व्याख्यानाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. आज मान्यवर उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा देवधर सर, डॉक्टर दामा सर, घारे मॅडम आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण आलात त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांच्या स्वागताकडे आपण येत आहोत. सर्वप्रथम आजचे व्याख्याते DRDOचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ सन्माननीय डॉक्टर काशीनाथ देवधर सरांचे स्वागत माननीय कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा सरांनी करावं अशी मी विनंती करते. धन्यवाद. यानंतर आजच्या या व्याख्यानमालेचे सन्माननीय अध्यक्ष विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक दामा सरांचे स्वागत माननीय कुलसचिव योगिनी घारे मॅडमनी करावं अशी मी विनंती करते. आणि आता आपल्या माननीय कुलसचिव योगिनी घारे मॅडमचं स्वागत सन्माननीय डॉक्टर शिंदे सरांनी करावं अशी विनंती करते. कारण सरांचं कार्य, त्यांचा कार्यकलाप हा खरोखर आपल्याला प्रेरणादायी ठरणारा असा आहे. सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शत्रूचा मुकाबला करणाऱ्या जवानांच्या हातातील शस्त्र हे उत्तम दर्जाचेच असावे यासाठी अविरत प्रयत्नशील असे असणारे आपले आजचे व्याख्याते शस्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ असे माननीय काशीनाथ देवधर सर, पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटचे समूह संचालक म्हणून सर निवृत्त झालेले आहेत. देशातील मोजक्याच गन एक्सपर्ट्स मध्ये सरांचे नाव अग्रस्थानी असे आहे. सरांनी कोल्हापुरातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि 1982 मध्ये त्यांनी ARDE ची परीक्षा दिली व त्यात यश मिळवत या संस्थेचे वैज्ञानिक प्रकल्प सहाय्यक म्हणून कार्य सुरू केले. या दरम्यान त्यांनी बीड जवळील 45 गावांशी संपर्क साधून तिथल्या ग्रामविकासाचे कार्य पूर्ण केलेले आहे. सामाजिक आणि वैज्ञानिक वारसा पुढे नेणारे सर हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. ARDE मध्ये प्रोजेक्ट ऑफिसर, डिव्हिजनल हेड
असे कार्य करत असतानाच लष्कर, नौदल व हवाई दलांसाठी लागणारी शस्त्रे विकसित करण्याचे काम माननीय सरांनी केले आहे. रणगाड्यांची प्रहारक क्षमता, अचूकता वाढवण्यासाठी मोलाची कामगिरी सरांनी बजावलेली आहे. आणि यामध्ये विमानवेधी तोफेंचे कार्य, रणगाडा व बंदुकांचे लक्ष्यभेदी काम करण्याचे, त्यांना लक्ष्यभेदी बनवण्याचे कार्य सरांनी अगदी अचूकपणे पार पाडलेले आहे. सरांचे वैज्ञानिक क्षेत्रातील महत्त्वाचे अतुलनीय योगदान म्हणजे 84 mm लाईट वेट लॉन्चर या गनची निर्मिती व आरेखन करण्यात सरांची महत्त्वाची भूमिका आहे. भारतातील विविध प्रदेश, तेथील तापमान, वातावरण यांचा सूक्ष्म असा अभ्यास करून त्या गनचे महत्त्वपूर्ण असे कार्य, त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे कार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या गटाने केलेले आहे आणि हे यशस्वी देखील ठरलेले आहे. जे भारताच्या दैदिप्यमान अशा इतिहासामध्ये हे कार्य भरीव असं योगदान देणारं ठरलेलं आहे. सरांना 1999 व 2005 मध्ये राष्ट्रीय स्तरावर कमेंटेशन सर्टिफिकेट मिळालेले आहे आणि 2006 मध्ये सायंटिस्ट ऑफ द इयर असा अवॉर्ड देखील त्यांना मिळालेला आहे. तसेच सरांना पिनाका हा प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याने त्यांना सन्मानित केलेला आहे. मला सांगायला विशेष आनंद होतो की हा पुरस्कार त्यांना आत्मनिर्भर भारतासाठी विमान छत विच्छेदन प्रणालीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून उत्पादकांकडे हस्तांतरित केल्याबद्दल मिळालेला आहे. आणि सरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद म्हणून देखील सध्या नियुक्ती झालेली आहे. तसेच डॉक्टर श्रीपती शास्त्री रिसर्च इन्स्टिट्यूट इन सोशल सायन्सेस या संस्थेचे अध्यक्ष आहेत. अशा या विद्याविभूषित आणि ज्ञानविभूषित अशा व्यक्तिमत्वाचा आज आपण ज्ञानगौरव, त्यांचा वाक्पुष्प आपण येथे जाणणार आहोत. हे जाणत असताना मला संस्कृतातील एक प्रसिद्ध असं वचन आठवतं, शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते. अर्थात शस्त्रास्त्रांनी जो देश समृद्ध असतो, संपन्न असतो, अशा देशात, अशा सुरक्षित देशातच शास्त्राचे चिंतन हे अधिक प्रभावीपणे केले जाते. आणि अशा आपल्या महान राष्ट्राच्या शास्त्रांविषयी सुसंपन्न उपयुक्त अशी माहिती प्रस्तुत करण्यासाठी आजचे व्याख्याते सन्माननीय ज्येष्ठ वैज्ञानिक, शस्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ सन्माननीय डॉक्टर काशीनाथ देवधर सरांना त्यांचं मंतव्य प्रस्तुत करण्यासाठी मी सविनय विनंती करते. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आज मला इथं बोलून माझे अनुभव आणि एक नवीन विषय, एका अर्थाने तो डिफेन्स मध्ये सामान्यपणे इथल्या बऱ्याच जणांना त्याचा मिळत नाही असा अनुभव सांगण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव आणि सर्वच आयोजक यांना मी धन्यवाद देतो. आणि स्वाभाविकपणे माझं गाव पंढरपूर असल्यामुळं सोलापुरात कधी बोलवलं की मी लगेच हो म्हणतो, त्यामुळं ॲडजस्ट करतो आणि येत असतो. खरं म्हणलं तर परिचय माझा करून देताना खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की डॉक्टर कलामांच्या बरोबर काम केलं आहे आणि विविध पद्धतीने. तर माझी नियुक्ती 1982 साली झाली आणि 1982 साली जेव्हा माझी नियुक्ती झाली तेव्हा भारत देशाची तोफ प्रणाली विकसित करण्यासाठी जो गट होता त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 4-5 वर्ष आम्ही काम केलं, परंतु त्यावेळेला भारताने बोफोर्स नावाच्या तोफा या स्वीडनकडनं आपल्याकडं आयात केल्या होत्या. आणि त्या तोफा आयात केलेल्या असल्यामुळं त्यावेळची आपल्या देशाची परिस्थिती अशी होती की भारत हा जगातला सगळ्यात जास्ती शस्त्रास्त्र आयात करणारा देश, इम्पोर्ट करणारा देश होता. 40 वर्ष सर्व्हिस करायची संधी मिळाली आणि 40 वर्षाच्या सर्व्हिस नंतर जर मागं बघितलं तर
आपल्या असं लक्षात येईल की मागच्या वर्षी 19 नोव्हेंबर 2022 भारतातल्या एका कंपनीला बोफोर्स पेक्षा कितीतरी पटीने चांगल्या अद्ययावत आणि अत्याधुनिक अशा तोफा निर्यात करण्याची $155.5 मिलियन ऑर्डर मिळाली आपल्याला. याचा अर्थ 40 वर्षापूर्वी भारत हा जगातला सगळ्यात जास्ती शस्त्रास्त्र आयात करणारा देश होता. आज मात्र आपण निर्यात करणारे देश याच्या यादीमध्ये गेलेलो आहोत आणि स्वतःला लागणारी शस्त्रास्त्र ही आपण स्वतःच्या ताकदीवरती आपण विकसित केलेली आहे. 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला अनेक प्रकारची शस्त्रास्त्र त्याच्यावरती काम करायची संधी मिळाली. म्हणजे गमतीने मी असं सांगतो की 40 वर्षापैकी 35 वर्ष मी माणसं मारण्यासाठी ज्या विविध यंत्रणा असतात त्याच्यावरती काम केलं. मग ती बंदूक असेल, तोफ असेल, विमान विरोधी तोफ असेल, रणगाडा असेल, मिसाईल असेल, क्षेपणास्त्र असतील वगैरे अशा पद्धतीचे. परंतु माझ्या भाग्याने शेवटची 5 वर्ष मात्र मी माणसाला जगवण्यासाठी जी सिस्टीम लागते ती केली. आणि त्या सगळ्या सिस्टीम मध्ये योगायोग असा की DRDO मध्ये काम करत असताना मी भूसेनेसाठीच्या 5 विभागांसाठी काम केलं. म्हणजे रणगाडा विभागासाठी काम केलं, तोफ विभागासाठी काम केलं, विमान विरोधी तोफ विभागासाठी काम केलं, रॉकेटरी ज्याला म्हणतो आपण अग्निबाण त्याच्यासाठी काम केलं. आणि अशा विविध पद्धतीचं काम करायची संधी मला मिळाली. त्याचबरोबर नौसेना आणि वायुसेना याबद्दलही काही थोडंसं योगदान द्यायची संधी मिळाली. आणि एका अर्थाने 40 वर्षामध्ये मला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि याचबरोबर विविध विभागाचं काम करायची संधी मिळाली. आपल्या सर्वांना माहित आहे की सध्याचा काळ हा 75 वर्ष स्वातंत्र्याला मिळून झाल्यानंतरचा काळ आहे. 25 वर्ष पुढचे अमृत काळ असं म्हणलं जातं. पुढं आता कालच विज्ञान दिवस झालेला आहे आणि या सगळ्या विज्ञानाचा आविष्कार करत असताना CV रमण सरांचं नमन करणं, त्यांचे स्मरण करणं हे माझं कर्तव्य आहे. की रमण सरांनी काय सांगितलं की आय एम द मास्टर ऑफ माय फेल्युअर. कारण जर फेल्युअर झाले नसते तर मी शिकलो नसतो. म्हणजे फेल्युअर झाले म्हणून कोणी कमी लेखाचं कारण नाही, आपलं मागं हे करायचं कारण नाही. त्याचबरोबर असंख्य पद्धतीचे आपल्या देशाला जी विज्ञानाची परंपरा लागली त्याच्यामध्ये अनेक जण आहेत. हे सगळे त्या काळामध्ये ऋषी असं म्हणले जात होते, पण हे सगळे वैज्ञानिक भारताने दिलेले आहेत की आज त्या ऋषींना आपण वैज्ञानिक असं म्हणू. पुढं त्याचबरोबर असंख्य प्रकारचे अगदी डॉक्टर कलामांपर्यंत, जगदीशचंद्र बसूंपासून असे असंख्य वैज्ञानिक भारतामध्ये तयार झाले की ज्यांनी भारताचं विज्ञान समृद्ध केलं. म्हणजे जसे ऋषी काळामध्ये होते तसे या 100 वर्षामध्ये सुद्धा झालेले हे सर्व वैज्ञानिक की त्यांचंही स्मरण या निमित्ताने करून घेऊ. आज आपण जे विचार करणार आहोत तर थोडीशी पार्श्वभूमी म्हणून आपल्या देशाला जाणून घेऊ. जर देशाचा विचार केला तर 32.88 लाख वर्ग किलोमीटर मागे 32.88 लाख वर्ग किलोमीटर एवढी जमीन आपल्या देशाकडे आहे. 7,500 किलोमीटर पेक्षा जास्तीची समुद्र सीमा आपल्याकडे आहे. 15,200 किलोमीटरची जमिनी सीमा आपल्याकडे आहे. 4 पद्धतीचे देश आपल्या शेजारी आहेत की ज्यांची 4,000च्या आसपास बॉर्डर आहे आपल्याला लागून. आणि ह्या सगळ्या शत्रू राष्ट्रांपासूनच पण आपल्या देशाचं रक्षण. म्हणजे एवढा खंडप्राय असणाऱ्या देशाचं रक्षण कोण करणार असा जर विषय आला तर मी आता प्रश्न विचारत नाही, सगळे विद्यार्थी असते तर प्रश्न विचारतो. तर या सगळ्या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या 140 कोटी नागरिकांची जबाबदारी. प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी की आपल्या देशाचं रक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून एक व्यवस्था म्हणून आपण काय केलं, लोकशाही पत्करली आणि प्रत्येक नागरिक हा मतदानाच्या आधारे एक भारत सरकार निवडत असतो. आणि ह्या सरकारच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून 2 मिनिस्ट्री हे संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे भारताच्या
की आपल्या देशाची सुरक्षितता, एकात्मता आणि सार्वभौमत्व हे टिकवायचं. हे टिकवण्यासाठी या 2 मिनिस्ट्रीकडे जास्ती प्रामुख्याने लक्ष दिलेलं आहे. त्यातली अंतर्गत सुरक्षा आणि सीमा सुरक्षा ही भारताचं गृह मंत्रालय तय करतं किंवा बघतं. आणि बाहेरनं होणारी जी आक्रमणं आहेत त्याच्यासाठी डिफेन्स मिनिस्ट्री किंवा रक्षा मंत्रालय हे काम करतं. पुढे डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये प्रमुख काम 3 दलांचं आहे की जे लाल अक्षरात लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये जमिनीची सुरक्षा सेना दलाकडे असते, समुद्री सीमा आणि समुद्रातल्या ज्या गतिविधी आहेत त्या सगळ्याचं रक्षण करणं ते नौसेनेकडे असतं. आणि ज्याला आपण थर्ड डायमेन्शन म्हणतो ते हवाई हल्ले जे होतात त्या हवाई हल्ल्यापासून रक्षण करण्याचं काम हे वायुसेनेकडे आहे. अशा तिन्ही सेनांचा एक सेना प्रमुख असतो ज्याला इंटिग्रेटेड स्टाफ असं म्हणलं जातं. आणि ह्या सेना दलांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अन्य 4 विभाग आहेत. त्यातला एक विभाग आहे तो म्हणजे त्यांना लागणारे सगळे शस्त्रास्त्र, दारुगोळापासून साहित्य सामुग्री ज्याला म्हणतो ती तयार करून मॅन्युफॅक्चर करून त्यांना सप्लाय करणं, त्याला डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन असं म्हणलं जातं. त्याच्याच बरोबर सर्व प्रकारचे तंत्रज्ञान हे स्वदेशी असलं पाहिजे आणि स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आपण काही गोष्टी तयार केल्या पाहिजेत आणि त्या सप्लाय केल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी DRDO की जिथं मी 40 वर्ष काम केलं त्याचं काम प्रामुख्याने होतं DRDOचं. आणि स्वतःचं तंत्रज्ञान, कारण डिफेन्समध्ये डॉक्टर कलाम असं म्हणत असत की तंत्रज्ञान कुणी असं देणार नाही आपल्याला. डिफेन्स हे तंत्रज्ञान असं की ते आपल्यालाच उभा केलं पाहिजे. आणि योगायोगाने डॉक्टर कलामांचा या ह्याच्यात भर होता की आपण या क्षेत्रात स्वयंपूर्ण असलं पाहिजे. म्हणजे आपण दुसऱ्या देशांवर, अमेरिकेवर, रशियावर अवलंबून असलं नाही पाहिजे. आणि ते कसं कमी करता येईल त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. तर अन्य गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारची जी फॅक्टरीज आहेत, ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत, DPSUs आहेत, हे सगळे वेगवेगळे उत्पादन तयार करणारे लोक आहेत. नेक्स्ट, आपल्या देशाच्या रक्षणासाठी 12 लाखाची ऍक्टिव्ह आर्मी आहे, ऍक्टिव्ह ट्रूप्स आहेत. 70,000च्या आसपासची नेव्हीची लोक आहेत, 1,70,000च्या आसपास एअरफोर्सचे लोक आहेत. आणि जवळजवळ तेवढेच लोक हे रिझर्व्ह मध्ये ठेवलेले आहेत, युद्ध लागलं की त्या प्रसंगी काम करायला. आणि जी देशाची अंतर्गत सुरक्षा आहे, सीमा सुरक्षा आहे, याच्यासाठी पॅरामिलिटरी फोर्सेस, उदाहरणार्थ नेक्स्ट CRPF असेल, ITBF असेल, आसाम रायफल्स असतील, या सगळ्यांची म्हणून 10 लाखाची आर्मी आता आपल्या सैन्याबद्दलांकडे आहे किंवा आपल्याकडे तैनात आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी या आत्मनिर्भर माध्यमातून आपण आणल्या पाहिजे तर आपण आत्मनिर्भर होऊ. हे लक्षात घेऊन डिफेन्समध्ये काय काय संशोधन करण्याचे आणि काय काय करायचे. खरं डिफेन्स हा खूप मोठा सब्जेक्ट आहे, त्याच्यावरती 4-4 दिवस सेमिनार होऊ शकतात. तर आजचा माझ्या व्याख्यानाचा उद्देश केवळ ओळख करून देणं असा आहे, कारण एवढ्या 1 तासाच्या ह्याच्यात ओळखीशिवाय जास्ती काही होऊ शकत नाही. नेक्स्ट, स्वामी विवेकानंद म्हणत असत की यू डू नॉट डिझर्व टू लिव्ह इफ यू कॅनॉट हेल्प युअरसेल्फ. याचा अर्थ भारताला क्रमांक 1 वर जायचं असेल, सशक्त व्हायचं असेल तर भारतालाच हातपाय मारले पाहिजेत, कष्ट केले पाहिजेत. जगातला अमेरिका, रशिया वगैरे असे कोणी देश येऊन आपल्याला मदत करते आणि आपल्याला 1 नंबरवर नेले असं कधी होणार नाही. आणि त्याचाच आधार घेऊन आपण हे जे आत्मनिर्भर भारताचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी DRDOच्या 7 विभागांमध्ये काम चालतं. एक म्हणजे एरोनॉटिक्स, विमान, हेलिकॉप्टर अशा पद्धतीचं एक काम चालतं. दुसरं शस्त्रास्त्र आणि व्हेकल्स, लढाऊ व्हेकल्स याच्यासाठी काम चालतं. तिसरं क्षेपणास्त्रामध्ये काम चालतं. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन त्याच्यामध्ये काम चालतं. लाईफ सायन्सेसमध्ये काम चालतं. सेन्सर, सायबर याच्यामध्ये एक काम चालतं. नेव्हल, हे ढोबळमानाने 7 विभाग आपण केलेले आहेत, त्याचे 7 क्लस्टर आहेत. DRDOच्या अंदर ज्या काही 54 लॅब आहेत त्या याच्यामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. नेक्स्ट, तर आतापर्यंत आपण जर प्रामुख्याने बघितलं तर कुठल्या पद्धतीचं तंत्रज्ञान आता आपण स्वदेशी बनवलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अणुबॉम्ब आपण आपले स्वतःचे बनवलेले.
की जगामध्ये अणुबॉम्ब ज्याच्याकडे आहे त्याला एक ताकदवान देश म्हणला जातो. त्यामुळं अणुबॉम्ब आहेत, उपग्रह भेदी क्षेपणास्त्र आपल्याकडे आहेत, व्यक्तिगत शस्त्रास्त्रे आहेत, गट शस्त्रास्त्रे आहेत, कवचित वाहने, याचा अर्थ रणगाडे एका अर्थाने, तोफा, अग्निबाण, नौसेनेसाठी लागणारी शस्त्रास्त्र, वायू दलासाठी लागणारी शस्त्रास्त्र, अशा पद्धतीची विविध पद्धतीने काम चालतं. आणि सध्याचं युग हे क्षेपणास्त्राचं युग आहे. त्यामुळे कुठलंही युद्ध क्षेपणास्त्राशिवाय होत नाही. त्यामुळे क्षेपणास्त्राचं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे. आणि ज्यांच्या बरोबर मी काम केलं असा उल्लेख केला तर डॉक्टर कलामांना इस्रोकडनं या भागात आणलं गेलं, DRDO मध्ये, आणि ते प्रामुख्याने भारताची क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आणलं गेलं. आणि आपण सगळे जाणतो की कुणालाही विचारलं की डॉक्टर कलाम कोण होते तर राष्ट्रपती म्हणण्यापेक्षा मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचं कारण त्यांचं कार्य त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं मिसाईल्स आणि हे या सगळ्याचा छोटा छोटा भाग आपण थोडासा ओळख करून घेणार आहोत. पुढे बघूया. हे सगळं मी जे सांगतोय त्याचं DRDOच्या सौजन्याने मी त्याच्या सगळ्या माहिती आणि चित्र वापरलेली आहे. DRDOचं आभार. पुढे. शस्त्रास्त्र किती प्रकारची असतात मी विचारलं तर आपण वेगवेगळ्या जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने बघितलेली असते. खूप प्रकारची शस्त्र लागतात. पहिली गोष्ट म्हणजे एका माणसाने लढाईसाठी लागणारी शस्त्र, ज्याला व्यक्तिगत शस्त्रास्त्रे असं म्हणलं जातं. तर त्याचा वापरकर्ता कोण आहे, हु इज द युजर, या पॉइंट ऑफ व्ह्यूने ती सगळी विभागणी आपण बघू शकतो. की एक गटामध्ये एक शस्त्र असतं, अशा पद्धतीची गटशस्त्रे असतात. आर्टिलरी म्हणजे तोफा असतात, रणगाड्या असतात, रेल्वेच्या ह्याच्यावरनं सुद्धा काही उपयोग केला जातो. वायुसेनेसाठी आणि नौसेनेसाठीची शस्त्रास्त्र असतात. आणि हल्लीच्या काळामध्ये स्पेस मध्ये सुद्धा काही युद्ध करायचा प्रसंग आला तर स्पेस मध्ये आपल्याला काही करावं लागेल, त्याच्यासाठी पण या पद्धतीची युजर्स असतात. दुसरी गोष्ट, आपल्याला टार्गेट काय नष्ट करायचंय ह्याच्यावरती आधारित सुद्धा शस्त्र विभागली जातात. म्हणजे एक माणूस मारायचा असेल तर त्याला आपण अँटी पर्सन म्हणतो, किंवा अँटी एअरक्राफ्ट, अँटी टँक, अँटी शिप, अँटी सबमरीन, कशाच्या तरी विरोधी काय नष्ट करायचंय याच्यावरती आपण या सगळ्या पद्धतीचे. आणि मधला जो वर्गीकरणाचा प्रकार आहे तो त्याचा इफेक्ट काय, फंक्शन काय होतं त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे काही ठिकाणी नुसत्या आगी लावल्या तरी ते नष्ट होतं, शत्रूचं ठिकाण नष्ट होतं. जिथं तुम्हाला माहित असेल 71चं युद्ध आठवत असेल, त्या 71च्या युद्धामध्ये आपण पहिलं कंबरड पाकिस्तानचं कसं मोडलं तर 3 डिसेंबर 1971ला युद्ध सुरू झालं. आणि लाहोर वरती आपण डायरेक्ट अटॅक केलं आणि तिथले जे फ्युएल डंप आहेत, साठे ठेवलेले होते, त्याच्यावरती मिसाईलचा अटॅक केला. आणि नंतर असं सांगतात की 8 दिवस तो सगळा डंप जळत होता, आग लागली होती, ती विझू शकली नाही. आणि मॅक्झिममचा डिझेलचा साठा होता तो नष्ट झाला. आणि हे काम आपल्या नेव्हीने केलं. त्या पराक्रमाचा स्मरणार्थ म्हणून आपण नौसेना दिन म्हणून 4 डिसेंबरला करतो तिथून पुढे. तर अशा पद्धतीचा फ्युएल स्टंप किंवा मग बंकर तोडायचा आहे, रणगाडा फोडायचा आहे किंवा हे, तर तो जो इफेक्ट असतो, मग कधी कधी ह्या त्या इफेक्ट मध्ये 3 वेपन असे लाल अक्षरात लिहिलेले आपल्याला दिसतील. मला वाटतं मागच्या लोकांना वाचलं आहे का हे थोडंसं. तर 3 लाल अक्षरात लिहिलेले जे शस्त्र आहेत त्याला मास स्केल डिस्ट्रक्शन वेपन्स म्हणतात. मास स्केल डिस्ट्रक्शन म्हणजे काय की एकदा ते शस्त्र वापरले की आयदर गावच्या गाव बेचिराख होतं, लक्षावधी माणसं मरू शकतात. आपल्याला त्याचा अनुभव म्हणजे इतिहासामध्ये आपण ऐकलेलं आहे की 6 ऑगस्ट 1945ला अमेरिकेने नागासाकीवरती एक बॉम्ब टाकला आणि हिरोशिमावर बॉम्ब टाकला. आणि 9 ऑगस्टला 45ला नागासाकी, 2 जपानची शहरं बेचिराख तर झालीच, तिथले लोक त्यावेळेला मेले. पण त्याचा परिणाम असा झाला की तिथल्या काही पिढ्यांपर्यंत ते रेडिओ ऍक्टिव्हचे जे इफेक्ट असतात त्याचे चालू राहिले, व्यंग यायला लागलं काही जणांच्या ह्याच्यामध्ये. आणि तो खूप दुर्दैवी भाग होता. तो झाल्यानंतर सगळ्या जगातल्या लोकांनी एकत्र आले आणि ठरले की असं जर होणार असेल तर आपण जगणं शक्य नाही, पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि मग आपण हे
अणुस्फोट किंवा अणुबॉम्ब हे वापरले नाही पाहिजे. म्हणून जिनिव्हाला सगळे आले आणि जिनिव्हामध्ये ठरवलं की आपण कोणी हे अणुबॉम्बचा वापर करायचा नाही. आणि हळूहळू त्या अणुबॉम्बच्या नंतर जोड देत गेले की बायोलॉजिकल जी शस्त्र आहेत ती सुद्धा अशीच आहेत. आणि त्याचा अनुभव आपण 2-3 वर्षापूर्वी घेतला. कोविड-19चं नाव जे देतो तो चीनने केलेला एका अर्थाने जगावरचा हल्ला होता. तो बायोलॉजिकल वॉरफेअरचा एक भाग होता. हे लक्षात घेतलं पाहिजे. कसं सहज हे झालेलं नाही. त्यांनी जाणीवपूर्वक फक्त ते वापरायचं नाही या ह्याचा भंग केला तर ते मान्य करत नाही. ते आमच्याकडनं चुकून लीक झालं अमकं झालं वगैरे म्हणले. पण जगाने किती मोठ्या प्रमाणावर ते सहन केलं हे आपल्याला माहिती आहे. अगदी मोठमोठ्या देशांना पण त्याचा फटका बसलेला. अगदी अमेरिका रशियापासून सगळ्यांना त्याचा फटका बसलेला. तर असं जे बायोलॉजिकल केमिकल आणि न्यूक्लिअर ह्या गोष्टी वापरायच्या नाहीत असं ठरवलेलं असलं तरी ज्यांनी ते बॉम्ब तयार करून ठेवलेले त्यांनी ते जोपर्यंत नष्ट करत नाहीत तोपर्यंत त्यांनी आपल्यावरती कायमस्वरूपी असं ठेवलं की जगाच्या आधी की ते सुपर पॉवर म्हणून राहिले. कारण ती शक्ती शेवटी शक्ती आहे. आम्ही नष्ट करू म्हणजे कधीतरी पाकिस्तान सुद्धा दम देत होता आपल्याला की आम्ही तुमच्यावरती अणुबॉम्ब टाकू म्हणून. आता खंबीर नेतृत्व आलं आणि त्यांनी त्यांना उडवून लावलं ही गोष्ट वेगळी. पण पाकिस्तान सारखं सुद्धा गोष्ट का बोलू शकतो भारतासारख्या विरोधी तर अणुबॉम्बची तेवढी ताकद आहे. आणि अणुबॉम्बची एक भूमिका पहिल्यापासून जी घेतली गेली आहे भारताने ती अशी आहे की अणुबॉम्ब असला नाही पाहिजे. आणि अणुबॉम्ब असला नाही पाहिजे पण ज्यांनी आहेत ज्यांच्याकडे आहेत त्यांनी जोपर्यंत नष्ट करत नाही तोपर्यंत त्या म्हणण्याला काही अर्थ नाही अणुबॉम्बचा वापर करायचा नाही. कारण ते कधीही जगाला दम देऊ शकतात. आणि तो व्हेटो पॉवर आणि हे ते सगळं आपण वापरतो की सगळं जग एका बाजूला असलं आणि एकट्या देशाने नाही म्हणून सांगितलं की नाही. चीन रशिया अमेरिका यांच्याकडे सध्या व्हेटो पॉवर तर त्यांनी सांगितलं की नाही तर मग त्याला अपील नाही त्यांच्याप्रमाणेच होणार असं आतापर्यंत घडलेलं. तर अशी सगळी स्थिती आपण आणली पाहिजे. म्हणून या सगळ्याचा वापर कशा पद्धतीने करायचा काय हे तंत्रज्ञान आहे. पुढे जर आपण बघितलं आपण ओळीने बघू पर्सनल वेपन्स. छोटी एक माणूस मारण्यासाठी लागणारी एक छोटी पिस्तूल किंवा रायफल. एक गोळी फायर करायची असेल तर 8 ऑपरेशन करावे लागतात. पहिलं असतं फीड कॉक लोड लॉक फायर अनलॉक एक्स्ट्रॅक्ट इजेक्ट. हे 8 ऑपरेशन एखाद्या वेपनला मॅन्युअली करायचे असेल स्नायू बल वापरून करायचं असेल तर त्याला आपण मॅन्युअल वेपन म्हणतो. तीच 8 ऑपरेशन सगळी कुठली तरी एनर्जी वापरून ऑटोमॅटिक केली जसं AK-47 आपण बघतो की त्याच्यामध्ये जो गॅस तयार होतो त्याचाच वापर करून ती पुढची सायकल तयार केली जाते ऑपरेट केलं जातं. त्याला आपण ऑटोमॅटिक वेपन म्हणतो. आणि मधली एक कॅटेगरी आहे ती म्हणजे सेमी ऑटोमॅटिक वेपन किंवा अर्ध स्वयंचलित शस्त्र. तो म्हणजे 8 पैकी 7 ऑपरेशन एका वेळेला होतात आणि शेवटचं जे ऑपरेशन आहे फायरचं ते मात्र तुम्हाला प्रत्येक वेळेला कमांड द्यायला लागते ट्रिगर दाबावा लागतो अशा पद्धतीने. तर ही सगळी आहेत ती पर्सनल वेपन आहेत. ह्याचा पर्सनल वेपन याचा अर्थ एका माणसाने वापरायची आणि एका माणसाच्या विरुद्ध असणारी अशी सगळी शस्त्र आहेत. नेक्स्ट दुसरं जे आहे ते सेक्शन वेपनच्या अंतर्गत येतं. 10 जणांचा एक सेक्शन असतो. त्या 10 जणांमध्ये एक शस्त्र असतं आणि हे एक शस्त्र वापरायला 2 जण लागतात. एक खांद्यावर ठेवतो आणि दुसरा त्याच्यात लोडिंग करत असतो. आता सांगायला आनंद वाटतो की अशाच पद्धतीचं शस्त्र हे कर्नल साहेबांनी खांद्यावर घेतलेलं आपण बघतो. कर्नलला ओळखलं का तुम्ही? कपिल देव. तर त्या कपिल देवना त्यांनी आपल्याला वर्ल्ड कप मिळवून दिला म्हणून सन्मानार्थ लेफ्टनंट कर्नल अशी ऑनररी पदवी दिली गेली. जसं तेंडुलकरनं सुद्धा एअरफोर्समध्ये विंग कमांडर अशी ऑनररी पदवी तशा पद्धतीची पदवी त्यांना दिली. आणि आपल्या देशाच्या रक्षणासाठी या शस्त्राचं फार महत्त्व आहे. 1900 म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 1996 साली त्यावेळेचे जे सेनाध्यक्ष होते जनरल शंकरराय चौधरी त्यांनी हे वेपन आम्हाला आमच्याकडे आहे असं सांगितलं. त्याचं वजन 26 किलो होतं. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला कमी वजनाचं शस्त्र पाहिजे आणि
ते काम आमच्या डायरेक्टरना त्यांनी सांगितल्यानंतर आमच्या डायरेक्टरने ते काम माझ्याकडे दिलं आणि सांगायला आनंद वाटतो की 26 किलो वजनाची तोफ आम्ही नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केली आणि 14 किलो वजनाची झाली आहे ती आता 12 किलो वजन कमी केलं नवीन तंत्रज्ञान वापरून 12 किलो वजन कमी केलं परंतु कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज त्याच्या परफॉर्मन्सवरती केलं नाही म्हणजे रेंज कमी केली हे कमी केलं वगैरे असं काही केलं नाही आणि युद्ध चालू झालं कारगिलच्या युद्धाची जस्ट आधीची गोष्ट होती युद्ध चालू झाल्यानंतर त्यावेळेला आमचे प्रमुख डॉक्टर कलाम होते कलाम सरांनी फोन केला की हे जे युद्ध आहे चालू असताना त्यांचा फोन ARD मध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की देवदत्त व्हॉट इज द स्टेटस ऑफ दिस वेपन्स त्यांना माहित होतं की आम्ही ती हलक्या वजनाची शस्त्र बनवत आहे तर मी सांगितलं सर 2 weapons आर रेडी हाऊएव्हर दिस क्वालिफिकेशन टेस्ट यट टू बी कॅरीड आउट कारण प्रत्येक शस्त्राची चाचणी झाल्याशिवाय आपण ते आर्मीकडे नाही देऊ शकत डॉक्टर कलामांनी मला लगेच प्रश्न विचारला बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल म्हटलं सर आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क तर कलाम सर म्हणले देन फॉरगेट अबाउट दिस टेस्ट यू ब्रिंग दिस वेपन्स टू दिल्ली वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान अशा पद्धतीची भूमिका ही मला खूप आनंद झाला की कलाम सारख्या एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाबरोबर काम करत असताना त्यांनी जी भूमिका घेतली की ते म्हणले आपण याची चाचणी डायरेक्ट पाकिस्तानवरतीच घेऊ आम्ही 3 दिवसामध्ये ते वेपन्स तयार केले तिथं घेऊन गेलो आणि ते वेपन घेऊन गेल्यानंतर त्यांना दाखवलं त्यांनी मला सेनाध्यक्षांकडे पाठवलं त्यांना दाखवलं सेनाध्यक्षांना सांगताना सर्वांना त्याची माहिती दिली वेपनची की तंत्रज्ञान काय वापरलंय कशा पद्धतीने हे वापरता येऊ शकतं डूज काय डोन्ट्स काय लिमिटेशन काय ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी युजर पॉईंट ऑफ व्ह्यू काही प्रश्न विचारले त्याला उत्तरं दिली ते म्हणले डू वन फेवर टू मी प्लीज हँड ओव्हर दिस टू आर्मी कमांडर म्हणजे ज्यावेळेला मी कलामांना हे दाखवलं होतं त्यावेळेला कलाम पण बरेच प्रश्न विचारून मला म्हणले होते की तू त्या सेनाध्यक्षांना जाऊन दाखव त्यांनी हॉटलाईन उचलली आणि सेनाध्यक्षांना सांगितलं की सर दिस पुना बॉय हॅज ब्रॉट 2 weapons व्हाय डोंट यू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान तर त्यांनी सजेस्टिव्ह स्टेटमेंट केलेलं होतं तर ह्या सेनाध्यक्षांनी मात्र ऑर्डर दिली आणि त्यांनी त्या आर्मी कमांडरना हॉटलाईनवरती फोन केला म्हणजे दिस पुना ऑफिसर हॅज ब्रॉट 2 weapons वी हॅव टू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान आणि मग ते मी त्यांना हँडओव्हर केले आणि मी परत आलो उधमपूरला एअरलिफ्ट करून मला नेण्यात आलं कारण जसं पुण्याला सदर्न कमांड आहे तसं नॉर्दर्न कमांड उधमपूरला मला नेलं ते वेपन त्यांच्याकडे हँडओव्हर केले सगळी माहिती दिली आणि मी परत आलो ते म्हणले आम्ही वापरू त्याचं आणि नंतर कारगिल द्रास या उच्च पर्वतीय रांगांमध्ये जे युद्ध चालू होतं त्यात ते वापरलं गेलं आणि त्यांचं युद्ध संपल्यानंतर एक 8 दिवसामध्ये पत्र आलं आणि ॲप्रिसिएशन लेटर आलं की हे वेपन खूपच चांगलं आहे आणि आम्हाला ते तातडीने हवं आहे लगेच पाहिजे अशा पद्धतीचं ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांना ते आवडलं ही एका अर्थाने माझ्या कामाची पावती होती मग साधारणपणे 1 महिन्यानंतर म्हणजे 26 जुलै 1999 ला युद्ध संपलं होतं आणि 27 ऑगस्टला डॉक्टर कलाम आमच्या ऑफिसमध्ये आले ARD मध्ये आले तर त्यांनी बारकाईने माझ्याबरोबर वार्तालाप केला 1 तास जवळजवळ म्हणजे 45 मिनिटं मिनिमम माझ्याशी बोलले त्यांनी एका अर्थाने माझ्याशी बोलले म्हणजे त्या प्रोजेक्टचा एका अर्थाने बारकाईने रिव्ह्यू घेतला सगळा आणि म्हणले की आर्मीला हे जर पाहिजे आहे तर ते तू लगेच तयार करून दे यू डोंट वेस्ट द टाइम इन बिटवीन लवकरात लवकर ते तयार करून दे त्यांना पाहिजेत तर कारण यही मौका आहे आपल्याला त्यांना पाहिजे तर आपण लवकर दिली पाहिजे असं म्हणून वेल्डन म्हणून माझ्या पाठीवरती थाप मारली आणि डॉक्टर कलामांची पाठीवरची थाप हे मी माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं पारितोषिक मानतो मग बाकीची पारितोषिकं जी आहेत ती त्याच्यापुढे ठीक आहेत असं माझं समज आणि अशा पद्धतीने चांगलं हे काम केलं 5 वेपन आम्ही तयार केले यातले नेक्स्ट 5 वेपन आम्ही तयार केले आणि आर्मीकडे ऑफर केली आणि आर्मीला दिल्यानंतर आर्मीच्या लोकांनी ते बघितलं म्हणले चांगलं आहे वगैरे ट्रायल आता ज्या क्वालिफिकेशन टेस्ट राहिल्या होत्या त्या करायच्या होत्या त्या करत असताना त्यांनी आम्हाला पहिला प्रश्न सांगितला की ठीक आहे म्हणजे वेपन वगैरे चांगले तुम्ही माहिती चांगली दिली दाखवा म्हणले फायर करून आता आम्ही सिव्हिलियन सायंटिस्ट म्हणून काम करणारे लोक आर्मीचे लोक डे अँड नाईट हे वेपन फायर करणं हे करणं हे त्यांचं काम मी म्हटलं सर यू कॅन फायर इट तर ते म्हणले नाही हू विल बिलीव्ह ऑन युअर वेपन तुमच्या शस्त्रावर आम्ही का विश्वास ठेवू
आता आली का पंचायत, कारण ते म्हणले आय विल नॉट पुट माय बॉईज फॉर एनी रिस्क, कुठल्याही ह्याला मी तयार नाही म्हणल्यानंतर त्यांनी काय केलं, मी त्यांना म्हणलं सर तुम्हाला तर मध्ये पिस्तूल जरी फायर करायचं असेल तर त्याला परमिशन पाहिजे, लायसन्स पाहिजे, अथॉरिटी पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे, या सगळ्या गोष्टी. तर नाही म्हणजे यू हॅव टू अरेंज ऑल दिस थिंग्स, आय विल नॉट पुट माय बॉईज. मी म्हटलं तू काय, तर त्यांनी माझ्यापुढे एक ॲक्सिडेंट रिपोर्ट टाकला. अशाच पद्धतीची जुनी वेपन आपल्याकडे जी होती 26 किलो वजनाची, त्यात एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या ॲक्सिडेंट रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं की हेड्स ऑफ 2 जवान्स वेअर ब्लोन अवे बाय 100 meters. फुटबॉल प्रमाणे दोघांची मुंडकी उडून गेली, कारण हे फायर करताना 2 जण लागतात, एक गनर असतो एक लोडर असतो, या दोघांची मुंडकी उडून गेली. एवढा भयानक ॲक्सिडेंट होणार असेल तर आपण कसं काय रिस्क घेणार, त्यांचा बरोबर होतं. मग मी म्हटलं की मी डॉक्टर कलामांना सांगितले की आय एम कॉन्फिडंट, त्याचं काय झालं. मग मी पण माझ्या सहकार्यांना त्याची ऑर्डर देऊ शकत नव्हतो. देशासाठी काहीतरी करायचं हे पहिल्यापासून होतं. मी ठरवलं की हे आपणच फायर करू. मी स्वतःच्या खांद्यावरनं सगळ्यात वर्स्ट कंडिशन जी असते ती 6 हाय एक्सप्लोजिव्ह राहून 1 मिनिटामध्ये फायर करणं ही गोष्ट. तर मी स्वतः, हे सगळे माझेच फोटो आहेत, मी स्वतः प्रत्येक वेळेला खांद्यावर ठेवून फायर केलं आणि त्यावेळेला त्यांना 6 हाय एक्सप्लोजिव्ह राहून 50 सेकंदात फायर करून दाखवले. तेव्हा त्यांनी याला टच केलं. म्हणजे तुम्हाला वाटेल शास्त्रज्ञ म्हणजे कुठेतरी दुर्बिणीने आकाशात बघतो, कॉम्प्युटरवर काहीतरी करतो, मायक्रोस्कोप खाली बघतो, तर असं नाही. डिफेन्ससाठी ह्याही गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या. म्हणजे 48 डिग्री सेंटीग्रेड मध्ये एक्स्ट्रीम हॉट क्लायमेट कंडिशन आणि डेझर्ट मध्ये ट्रायल्स आहेत. नेक्स्ट हे आहेत त्या 39 अंशातल्या तापमानाच्या ट्रायल्स आहेत आणि तिथेही ते टिकलं पाहिजे अशा रीतीने लेह लडाख मधले त्याचे अनुभव खूप आहेत. पण आता आपण जरा माहिती फक्त शस्त्रांची घेऊया. जसं मगाशी सांगितलं तसं क्षेपणास्त्र हा महत्वाचा भाग आहे आणि मग भारताने क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी डॉक्टर कलामांना इस्रोकडनं DRDO कडे आणलं. आणि आपण म्हणतो, मगाशी मी सांगितलं की डॉक्टर कलाम हे मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनच ओळखले जातात. नेक्स्ट 4 प्रकारची क्षेपणास्त्र असतात. एक जमिनीवरून जमिनीवर फायर करणारं, किंवा जमीन म्हणण्यापेक्षा सरफेसवरून. सरफेस म्हणजे समुद्राच्या पाण्यावरनं सुद्धा जहाजावरनं फायर करतो, त्यालाही सरफेसच म्हणतात. त्यामुळे सरफेस टू सरफेस मिसाईल हा एक प्रकार आहे. सरफेस टू एअर मिसाईल हा दुसरा प्रकार आहे. एअर टू सरफेस असा तिसरा प्रकार आहे आणि एअर टू एअर चौथा प्रकार आहे. हे 4 प्रकारची क्षेपणास्त्र असतात. आणि आता 5वा जो प्रकार आहे तो म्हणजे सब सी लेव्हलवरनं पाणबुडीतून एखादा मिसाईल तयार करायचा, त्याच्यासाठी असतं ते सब सी लेव्हल अशा पद्धतीचे. नेक्स्ट 1982 साली मी जॉईन झालो आणि 1984 साली डॉक्टर कलामांना इस्रोकडनं आमच्याकडे आणलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नेक्स्ट एक मिसाईल प्रोग्राम हाती घेतला. त्याचं नाव इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. 5 जागतिक स्तराची क्षेपणास्त्र आपण विकसित केली. पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग आणि अग्नी. पृथ्वी हे जे आहे ते जमिनीवरून जमिनीवर फायर करणारं 100 किलोमीटरचा पल्ला असणारं असं क्षेपणास्त्र आहे. पुढचं आकाश हे क्षेपणास्त्र असं आहे की जे जमिनीवरून फायर करता येतं, पण आकाशातनं येणारा शत्रू हवेतल्या हवेमध्ये 24 ते 30 किलोमीटर अंतरावरती आपण नष्ट करू शकतो. त्रिशूल हे सरफेस टू एअर, ज्याला सॅम म्हणतात, असंच क्षेपणास्त्र आहे की जे आकाशच्या तावडीतून समजा चुकून पुढं आलं, मग ते फायटर प्लेन असेल, हेलिकॉप्टर असेल, लो फ्लाइंग मिसाईल असेल, हवेत येणारा कुठलाही ऑब्जेक्ट जो आपल्याला धोकादायक आहे त्याला आपण टार्गेट म्हणतो. तर असा शत्रूचा कुठलाही भाग आपण हवेतल्या हवेत नष्ट करणं, याच्यासाठी तिसरं क्षेपणास्त्र वापरलं जातं. चौथं क्षेपणास्त्र आहे ते रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र. रणगाडा विरोधी म्हणजे काय, तर शत्रूचा रणगाडा समोर बघायचा आणि आपण त्याच्यावरती मिसाईल टाकायचं. हे मिसाईलचं बाकीचे मिसाईल आहेत ते वरच्या दिशेला उडतात आणि शत्रूकडे नंतर झेपावतात. पण या मिसाईलचं वैशिष्ट्य असं आहे की ते कमी उंचीवरनं फ्लाय करतात. अगदी हाईट कमी असते त्याची जमिनीवरून आणि त्याला एक लाईन ऑफ साईटचा कंट्रोल गायडन्स दिलेला असतो. ती जागा सोडून, ती जी लाईन सोडून डावीकडे जायला लागलं की त्याला उजवीकडे आणलं जातं, उजवीकडे जायला लागलं की त्याला डावीकडे आणलं जातं, ज्याला डीप इन ट्रॅजेक्टरी असं म्हणतात. निगेटिव्ह करेक्शन वगैरे असे इन्स्ट्रुमेंटेशन मधले आणि गायडन्स कंट्रोल मधले भाग आहेत. आपण डिटेलमध्ये नको त्याला, पण दिसायला काय दिसतं तर ते असं झिकझॅक करत जातात. आणि
कमी उंचीवरून जातं, जणू काही हे सरपटत जाणारं क्षेपणास्त्र आहे, म्हणून त्याचं नाव असं नाग दिलं. आपल्या मनात लगेच विचार येतो की अरे साप पण सरपटत जातो, नाग का दिलं? तर शत्रूच्या रणगाड्यापासून, म्हणजे नागाचं वैशिष्ट्य काय आहे तर शत्रूवर ज्या वेळेला तो अटॅक करतो त्यावेळेला असा फणा काढतो आणि मग अटॅक करतो. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रणगाड्यापासून बरोबर 50 ते 100 मीटर आधी अशी उसळी येतं वरच्या दिशेला, आणि रणगाडा जो शत्रूचा त्याच्यावरती टॉप अटॅक करतो. त्याच्यामध्ये सुद्धा खूप विचार केलेला आहे की टॉप अटॅक का करायचा, तर रणगाडाच्या सगळ्यांकडनं कवच असतं, त्याला जाडच्या जाड ते भेदणं अवघड असतं, पण वरनं हा सॉफ्ट भाग असतो, कमी जाडीचं कवच असतं. आणि कमी जाडीचं कवच म्हणजे एका अर्थाने वीक पॉइंट वरती आपला स्ट्रॉंगेस्ट प्रहार करणं, हे जे युद्धाचा नियम आहे त्याप्रमाणे हे केलं जातं. आणि जगातला कुठलाच रणगाडा अद्यावत असू दे अत्याधुनिक असू दे ह्या नागच्या तावडीतून सुटत नाही अशी स्थिती आहे. हे तंत्रज्ञान 1990च्या आसपास आपण विकसित केलं. त्यावेळेला आपल्याकडं डॉक्टर कलामांच्या नेतृत्वाखाली केलं, तर त्यावेळेला जगात कुणाकडेच असं तंत्रज्ञान नव्हतं. अमेरिकेने आपल्याकडे मागणी केली की तुम्ही ब्लँक चेक घ्या आणि आम्हाला हे तंत्रज्ञान द्या. आता अमेरिकेसारख्या महाशक्तीने एखादी गोष्ट मागितली आणि आपण नाही दिली असं होईल का? तर आपल्याला द्यायला लागेल. मग इथं मला डॉक्टर कलामांचा सहवास आठवतो की डॉक्टर कलामांनी सांगितलं येस येस वी विल गिव्ह इट, लेट इट गेट स्टेबलाइज, इट इज अंडर डेव्हलपमेंट. डॉक्टर कलाम काय म्हणले की हे स्टेबलाइज होते म्हणले जरा, स्टील इट इज अंडर डेव्हलपमेंट. रीड बिटवीन लाईन्स असं एक आपण म्हणतो की अर्थ कळला पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर कलामांना विचारलं सर कसं काय देणार आपण त्यांना? ते म्हणले द्यायचं नाही म्हणले, पण नाही म्हणायचं नाही. ते म्हणले आपण डॉक्टर कलामांचा आपल्या इतिहासाचा, पुराणांचा आणि भारत देशाच्या संस्कृतीचा खूप अभ्यास होता. त्यांनी आम्हाला एक कथा सांगितली. ते म्हणले आपल्याला माहिती आहे म्हणले पूर्वी एक राक्षस होता, त्यांनी खूप शंकराचं तप केलं आणि तप केलं आणि त्याला एक वर प्राप्त झाला. शंकराने दिला की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. एके दिवशी हा राक्षस इतका उन्माद झाला की तो शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला गेला. ते म्हणले आपण हे जर तंत्रज्ञान अमेरिकेला दिलं तर ते आपल्यावरच कदाचित वापरलं जाईल का नाही म्हणले. कसं काय देणार आपण? म्हटलं तोच तर आमचा प्रश्न आहे. म्हणले अरे अशा लोकांना नाही म्हणायचं नसतं, कधी द्यायचंही नसतं. लेट इट गेट स्टेबलाइजचा अर्थ असा आहे त्याला रीड बिटवीन लाईन्स मध्ये की या तंत्रज्ञानाच्या वरचढ तंत्रज्ञान आमच्याकडे येईल, याची तोड ज्यावेळेला आमच्याकडे येईल त्यावेळेला ते स्टेबिलाइज झालं म्हणणार आम्ही आणि मग ते त्यांना द्या. म्हणजे आपल्या देशाचं हित लक्षात घेऊन एखादी गोष्ट कशी टाळायची, महासत्तेला सुद्धा स्ट्रॅटेजिकली उत्तरं द्यावी लागतात. तर तो आपण काही चेक घेण्याचा प्रश्नच आला नाही त्यामुळं. आणि अशा पद्धतीत होतं. अजून एक गोष्ट म्हणजे ही सगळी नावं नंतर दिली गेली. पहिल्यांदा ज्या वेळेला प्रोग्राम घेतला होता त्यावेळेला SS-100, SS-1000, SS याचा अर्थ सरफेस टू सरफेस 1000 किलोमीटरची रेंज, SS-1000 म्हणजे सरफेस टू सरफेस 1000 किलोमीटरची रेंज, अशी नावं होती. सॅम सरफेस टू एअर, सॅम 30 वगैरे अशी नावं ठेवलेली होती. पहिल्या 5 वर्षानंतर सगळी यशस्वी चाचण्या व्हायला लागल्या. डॉक्टर कलामांनी सगळ्या सायंटिस्टना समोर बोलवलं आणि म्हणले नाऊ वी आर गेटिंग सक्सेस. आपल्याला जे क्षेपणास्त्र जे आपण करणार आहोत ते आता सक्सेसफुल व्हायला लागले. नाऊ यू शुड सजेस्ट द नेम्स. तुम्ही आम्हाला नावं सजेस्ट करा. परत एकदा आपले वैज्ञानिक खूप हुशार, त्यांनी मग कुणीतरी स्कड सांगितलं, कोणी पेट्रियट सांगितलं, कोणी शार्प शूटर अशी नावं सुचवायला सुरुवात केली. कारण सगळे गुगलने आणि ह्याचा अभ्यास केलेले परदेशी नावं सगळी डोक्यात बसली. डॉक्टर कलामांनी एक गाईडलाईन दिली. ते म्हणले की नाही म्हणले यू सजेस्ट द नेम सच दॅट त्याचं नाव उच्चारता क्षणी हे जगाला कळलं पाहिजे की हे भारताचं क्षेपणास्त्र. त्याचा आपल्या इथल्या मातीशी निगडीत असणारी नावं पाहिजेत, आपल्या संस्कृतीशी निगडीत असणारी नावं पाहिजेत. आणि म्हणून डॉक्टर कलामांच्या आग्रहाने आपल्या इथं जी थिअरी चालते पंचमहाभूत, एखादा माणूस मेला तरी आपण म्हणतो तो पंचत्वात विलीन झाला. हे जे 5 एलिमेंट थिअरी आहे त्याच्यातलं पहिलं एलिमेंट म्हणून पृथ्वी आहे, त्याच्यातलंच एक एलिमेंट म्हणून आकाश आहे, त्याच्यातलंच एक एलिमेंट म्हणून अग्नी आहे. तर अशी नावं ती त्यावेळेला दिली गेली. पहिलं नाव जेव्हा दिलं गेलं पृथ्वी त्यावेळेला पाकिस्तानला वाटलं की अरे भारत क्षेपणास्त्र तयार करतो आणि भारताचं पहिलं क्षेपणास्त्र तयार झालं.
आणि त्याचं नाव पृथ्वी आहे. हे ज्यावेळेला त्याला कळलं, त्यांनी पण कुठनं तरी जुगाड करून एक क्षेपणास्त्र आणलं आणि म्हणे आम्ही पण विकसित केलं क्षेपणास्त्र. आणि मग त्यांनी त्याला मोहम्मद घोरीचं नाव दिलं. कारण पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी असा पण इतिहास ऐकलेला आहे, तर त्यांनी इतिहासाची लिंक करून त्यांना दिलं. पण पाकिस्तानने आकाश दिल्यावर काय द्यायचं, अग्नी दिल्यावर काय द्यायचं, नाग दिल्यावर काय द्यायचं, हे काही सुधारलं नाही आणि त्यांच्याकडे पुढं काही त्याचं झालं नाही. अशा पद्धतीचं हे क्षेपणास्त्र नाग म्हणजे नुसती क्षेपणास्त्र विकसित केली आहेत हे असं नाही, तर त्याचं नाव सुद्धा अशा पद्धतीत दिले की तिथल्या मातीशी निगडीत. पुढं शेवटचं जे क्षेपणास्त्र आहे अग्नी, तर हे क्षेपणास्त्र या 5 क्षेपणास्त्रांमध्ये एका अर्थाने भारत मातेच्या मुकुटातला मानाचा तुरा आहे. 1000 किलोमीटर रेंज असं टार्गेट ठेवलं आणि ते यशस्वी झालं. नेक्स्ट, आणि आपल्याला लक्षात येईल की दिल्लीतनं ही जी निळी लाईन दिसते त्या दिल्लीच्या लाईन मधनं कुठेही फायर केलं तरी पाकिस्तानचा कोपरा न कोपरा त्याच्या टप्प्यात येतो. त्यामुळे 1992 सालीच एका अर्थाने, 1990 सालीच एका अर्थाने पाकिस्तानची समस्या आहे का आपल्या पुढे नाही, तो तिथंच संपला विषय की पाकिस्तानच्या कुठल्याही ठिकाणी आपण सहजतेने मारा करू शकतो अशी स्थिती. मगाशी मी सांगितलं की असे बॉम्ब काय, पाकिस्तान हा विषय नाही. खरे शत्रू कोण आहे आपले, तर चीन आहे, रशिया आहे, अमेरिका आहे. डॉक्टर अटल बिहारी वाजपेयी म्हणत होते की शत्रू आणि मित्र हे बदलते असतात. कधी मित्र कधी शत्रू होईल, कधी शत्रूचा मित्र होईल सांगता येत नाही. त्यामुळे पण ते म्हणले की शेजारी मात्र बदलू शकत नाही आपण. मित्राचा शत्रू होऊ शकतो, शत्रूचा मित्र होऊ शकतो, पण शेजारी मात्र. आता पाकिस्तान आपल्याला आवडत नाहीये, आपला दुश्मन झालेला आहे, म्हणून पाकिस्तानला थोडा पलीकडे टाकला आणि एखादा मित्र देश जवळ आणून ठेवला असं काय करता येत नाही, कारण इट इज ते काय बदलू शकत नाही. मग काय करता येईल, म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले की पाकिस्तानला बांगलादेशला मैत्रीमध्ये आणायचं. सार्कचा प्रयोग केला, दक्षिण आशियामध्ये एक नेतृत्व घेऊन आपण केलं आणि आज सुद्धा ते करतो आहोत. पण त्याला सगळेजण चांगल्या रीतीने घेतील असं नाही, पण आपले प्रयत्न चालू आहेत की सगळ्यांना सामावून घ्यायचं. पण पुढं डॉक्टर कलाम, मी खूप वेळा त्यांचं नाव घेतो कारण त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, त्यांच्यापासून प्रेरणा मिळत गेली की ते सांगत असतात, अनलेस इंडिया स्टँड्स अप टू द वर्ल्ड नो वन विल रिस्पेक्ट अस. भारताला कधीही रिस्पेक्ट मिळत नव्हता आधी. आपण इन दिस वर्ल्ड फिअर हॅज नो प्लेस. आपण घाबरून राहिलो, अमेरिकेने म्हणलं मग काय ते द्यायला पाहिजे म्हणून देऊन टाकलं अमेरिकेला, हे असं म्हणून चालणार नाही. तर फिअर हॅज नो प्लेस, ओनली स्ट्रेंथ, रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. तुम्ही जर ताकदवान असाल तर तुम्हाला मान मिळतो, सन्मान मिळतो. हे आणि हे कधी बघायला मिळालं आपल्याला, म्हणजे राजीव गांधीच्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला भारताचे पंतप्रधान अमेरिकेत जाऊन यायचे, पण वॉशिंग्टन पोस्टच्या 12व्या पानावरती 6व्या कॉलमची छोटीशी बातमी असायची की द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया व्हिजिटेड अँड सच फंक्शन वगैरे काही असेल. पण ते अणुस्फोट केले, आपण एक ताकदवान देश झालो, अटल बिहारी वाजपेयी गेले होते तर रेड कार्पेट ट्रीटमेंट होती. आज आपण सगळेजण बघतो की भारताला कशा पद्धतीची ट्रीटमेंट जगामध्ये मिळते. त्याचं कारण मोदी पॉप्युलर आहेत किंवा काय आहेत असं नाही, तर भारत म्हणून जेव्हा आपला पंतप्रधान जातो त्यावेळेला ही भारताची ताकद, ह्याला सगळ्यांना रामराम करावं लागतो. स्ट्रेंथ, रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. नेक्स्ट, डॉक्टर कलामांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे एक फाउंडेशन तयार केलं, मिसाईलचा जो तंत्रज्ञान विकसित केलं त्याच्यात. परंतु त्या काळची जी क्षेपणास्त्र होती ती आता वापरत नाही. फाउंडेशन जरी केलं, आता काय वापरत आहे, तर आता प्रलय आहे, प्रहार आहे, शौर्य आहे, पृथ्वी 1 आहे, पृथ्वी 2 आहे, अशी असंख्य प्रणालीतली पुढची वर्षन आता वापरत आहे. ती आउटडेट झाली कारण ती 35 वर्षापूर्वीची होती, 30 वर्षापूर्वीची होती. आता मात्र आपण स्वतःची अद्ययावत, प्रत्येक कंटिन्यूस हे चालूच असतं अपडेट करणं. आणि आकाश मात्र असं आहे की आता अनेक पद्धती. नेक्स्ट, अग्नी म्हणजे हे ज्या वेळेला आपण विकसित करत होतो त्यावेळेला सशस्त्र दलांना कॉन्फिडन्स नव्हता आधी आपण काही करू शकतो याचा, कारण तोपर्यंत परदेशातनं विकत आणायचीच क्षमता होती आपली. आपण म्हणजे एका अर्थाने कायम अवलंबून राहत होतो. पण डॉक्टर कलामांना इकडे आणलं आणि आपण क्षेपणास्त्रामध्ये स्वावलंबी व्हायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग आर्मीने पण आपल्याला मागण्या वाढवायला सुरुवात केली.
पृथ्वी एक 100 किलोमीटर होतं, आर्मी म्हणले अरे 100 किलोमीटरने काय होणार, कमसे कम 200 होतं ते. मग आपण पृथ्वी 1चं पृथ्वी 2 केलं, पृथ्वी 3 केलं, पृथ्वी 3 हे 350 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतं. मग अग्नीचं तसंच होतं, 1000 किलोमीटर झालं, मग मागणी वाढली, मग 2000 किलोमीटर 2500 किलोमीटर अग्नी 2चं केलं, अग्नी 3 5000 किलोमीटर पर्यंत केलं, अग्नी 4 ह्या फिल इन द गॅपसाठी लागणाऱ्या गोष्टी केल्या. आणि सांगायला आनंद वाटतो, इकडे सगळ्या महिला बसलेल्या आहेत, की ह्याच्यामध्ये महिलांचं सुद्धा खूप योगदान आहे. टेसी थॉमस नाव ऐकलं असेल तुम्ही, ते अग्नी हिची प्रोग्राम डायरेक्टर पण होती, आता रिटायर झाली ती. पण असे ज्येष्ठ शास्त्रज्ञांमध्ये महिला सुद्धा आहेत त्यात. म्हणजे असं वाटायचं कारण नाही की आपण कसं करणार. हा देश सगळ्यांना सामावून घेणारा आहे आणि सगळ्यांना संधी देणारा आहे, हे याच्यातनं लक्षात येतं. अग्नी 5 ICBM क्लासचं वेपन आपण तयार केलं. नेक्स्ट म्हणजे अशा विविध पद्धतीचं अपग्रेड आता आहेत. आकाशचं सुद्धा पहिलं 24 ते 30 किलोमीटर होतं, आता 60 किलोमीटर पर्यंत वाढ केलेली आहे. आणि आकाश प्राईम, आकाश नेक्स्ट जनरेशन अशी दोन्ही त्या विकसित करून आता आपल्या देशाच्या संरक्षण दलांच्या सेवेमध्ये आहेत. नेक्स्ट अस्त्र हे हवेतून हवेमध्ये मारा करणारं शस्त्र आहे. आणि हवेतून हवेमध्ये मारा करत असताना शत्रूच्या विमानाचा पाठलाग करत असताना मागणं फायर करायचं आणि शत्रूला उडवायचं, 100 किलोमीटर पुढे असणाऱ्या शत्रूला उडवायचं. असं हे आणि ही सगळी एक कमाल आहे एका अर्थाने, की ती आपल्याला केवळ पिक्चरमध्ये वगैरे चुकून बघितले असते तर असं वाटावं, अशी ही प्रत्यक्षात उतरलेली भारताची क्षेपणास्त्र प्रणाली आहे. नेक्स्ट त्याला आपण बियॉन्ड व्हिज्युअल रेंज म्हणतो, तसं आहे. मध्यंतरीच्या काळात रशिया बरोबर आपण एक ब्राह्मोस तयार केलं. ब्रह्मपुत्रा आणि मॉस्कोवी या 2 नद्यांचा, ज्ञानगंगांचा जो काही संगम आहे, 51% भारत आणि 49% रशिया, असं पार्टनरशिपमध्ये आपण हे काम चालू केलं, ओनरशिप डिवाइड करून. आणि ब्रह्मोस मिसाईल अशी एक वेगळी कंपनी स्थापन केली. आणि त्या कंपनीचा उद्देश काय होता तर डिझाईन, डेव्हलप, मॅन्युफॅक्चर इथपर्यंत सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. पण याच्यामध्ये उद्देश असा होता अँड मार्केट, आपल्या फ्रेंडली कंट्रीजना आपण ह्याचं वितरण करायचं, विक्री करायची, अशा पद्धतीची रचना करण्याचं हे पहिलं पाऊल भारताचं होतं. तोपर्यंत जे महासत्ता आहेत तेवढेच फक्त शस्त्रास्त्र विक्री करायचे. पण आपण असं पहिलं पाऊल टाकलं की आता आपण हे मार्केट पण करू. पहिल्यांदा थोडीशी रिझर्वेशन्स होती आपल्या सशस्त्र दलांना कॉन्फिडन्स येईपर्यंत. पण आजची स्थिती अशी आहे की जगामध्ये सगळ्यांना ह्याच्यावरती विश्वास आहे. आणि इतका एका अर्थाने दरार आहे या क्षेपणास्त्रावर की आपल्या भाषेमध्ये ते ब्रह्मास्त्र या नावानेच ओळखलं जातं. त्याचं एक छोटंसं उदाहरण असं आहे की पाकिस्तानच्या हद्दीमध्ये आपले वैमानिक गेले होते, चुकून पडले होते. विंग कमांडर वर्धमान अभिनंदन असं त्यांचं नाव होतं, ऐकलेलं आहे सगळ्यांनी, बघितलंही असेल. त्या वर्धमान तिकडं पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर त्यांना आता परत नियमाप्रमाणे परत पाठवायला पाहिजे होतं. पण पाकिस्तानने आतापर्यंत एकही भारतीय माणूस जिवंत परत पाठवलेला नाही, हा इतिहास. मग हा अभिनंदन तरी येणार का असा प्रश्न होता. आणि त्याला उत्तर म्हणून भारताने फक्त एका ओळीचं पत्र पाठवलं त्यांना की ॲज पर रूल्स किंवा ॲज पर दिस नॉर्म्स. आपण जसं विद्यापीठामध्ये उत्तर देतो एखाद्याला की ॲज पर सेक्शन दिस रूल दिस वगैरे ते असंच आहे, तसंच आपण एक पत्र पाठवलं की त्याला सोडण्यात यावं. आणि बाकी भारताने काहीच बोललं नाही. पाकिस्तान सोडेल याची काही खात्री नव्हती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थी करून त्यांना परस्पर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सांगितलं की अरे आम्ही भारताला सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत थांबा 5 वाजेपर्यंत, तोपर्यंत काही कारवाई करून घ्यायचं, जस्ट वेट फॉर 1 डे. आणि तुम्ही त्यांना उद्या संध्याकाळी 5च्या त्या अभिनंदनला सोडून द्या असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं. कतार आणि त्याच्या गल्फ कंट्रीज मधले जे राजे वगैरे आहेत त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना समजावून सांगितलं की अरे ते नियमाप्रमाणे ते सोडून दे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानंतर त्यांना म्हणले की तोपर्यंत सोडलं तर बरं आहे, वी हॅव ऑलरेडी स्टॉप देम. नाही सोडलं तर तुम्ही भारत आणि हे ब्रह्मास्त्र बघून घ्या. आणि ह्या ब्रह्मास्त्राचा परिणाम हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सोडलं, हा इतिहास आहे.
म्हणजे स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ हे जे कलाम म्हणत असत त्याचा परिचय आपल्याला आता झाला. आपल्याला त्याचं सगळं जगातलं सगळ्यात सुपरसॉनिक ह्याचं क्षेपणास्त्र हे वैशिष्ट्य सगळ्या पद्धतीच्या प्लॅटफॉर्मवरून हे फायर करू शकतो. रणगाड्यातून आपलं जमिनीवरून फायर करू शकतो, हवेतून फायर करू शकतो, जहाजावरून फायर करू शकतो, सबमरीनवरून फायर. इट इज ए कम्पॅरेबल आणि आवाजाच्या तिप्पट वेगापर्यंत जातं ह्याचं. इतकं सुपरसॉनिक म्हणजे सगळ्यात जगातलं सगळ्यात फास्ट जाणारं क्षेपणास्त्र आहे. आणि ते कुणाच्या रडारमध्ये किंवा ह्याच्यामध्ये पकडमध्ये येत नाही. आपल्याकडं बऱ्याच जणांची मागणी आहे याच्यासाठी की आम्हाला द्या म्हणून. आता टेस्टिंग कसं करणार? चीनच्या रडार यंत्रणेमध्ये हे पकडलं जात नाही, त्याचं टेस्टिंग करायचं. आणि तुम्ही ती बातमी वाचली असेल की मेंटेनन्स करताना चुकून एक आपलं मिसाईल फायर झालं आणि पाकिस्तानमध्ये 125 किलोमीटर अंतरावर आज जाऊन पडलं. ऐकली ना तुम्ही बातमी? हे तर असं हे क्षेपणास्त्र असं चुकून फायर झालं तर पडलं. आणि मग आपण काय केलं की त्याच्यावर कडक ऍक्शन घेतली. असं कसं झालं न कळवता असं फायरिंग म्हणून बरोबर नाही. इट इज अनइंटेन्शनल आणि हे ऍक्सिडेंटल फायरिंग आहे डिक्लेअर करून हा ऍक्सिडेंट कसा झाला याच्यावरती उच्चस्तरीय समिती बसवली, सगळ्या गोष्टी केल्या. पण 125 किलोमीटर आत जाईपर्यंत पाकिस्तानच्या एकाही रडारच्या तावडीत ते डिटेक्ट झालं नाही, सापडलं नाही. आणि सगळ्या देशांची ऑर्डर पक्की झाली आपली. म्हणजे दिस इज द स्ट्रॅटेजिक मूव्ह की ऍक्सिडेंटल झालं का आपण डिक्लेअर केलं ऑफिशियली ऍक्सिडेंटल झालं, पण समजणाऱ्यांना समजतं काय झालंय ते, त्यामुळे मी परत सांगणार नाही. तर अशा पद्धतीचं एक क्षेपणास्त्र आपलं आहे आणि त्याच्यावरती खूप भरोसा आहे. 300 किलोमीटरची रेंज होती, आता वाढवतोय आपण 600 किलोमीटर पुढे गेलेलं आहे. नेक्स्ट, डॉक्टर कलामांचं एवढं योगदान आहे हे लक्षात घेऊन DRDOने एक मिसाईलची सिरीजलाच कलामांचं नाव दिलं आणि त्याला के सिरीज असं म्हणलं जातं. के सिरीज म्हणजे के स्टँड्स फॉर कलाम. आणि 5 किलोमीटर पासून 5000 किलोमीटर पर्यंत जाणारी क्षेपणास्त्र, फायर करणारी क्षेपणास्त्र की जी सबमरीन वरनं फायर करता येऊ शकतात, पाण्याच्या खालनं ते फायर करता येऊ शकतात. अशा सगळ्या क्षेपणास्त्रांचा ज्याला SLBM म्हणतात की सब सी लेवल ह्याच्यातनं आपण बॅलिस्टिक मिसाईल फायर करू शकतो. आणि त्याचा परिणाम म्हणून त्या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण यश मिळवलेलं आहे आणि कलामांचं नाव त्याला दिलं. नेक्स्ट, मगाशी सांगितलं तसं की अग्नि 5 हे ICBM इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. नेक्स्ट, म्हणजे 1000 किलोमीटर, 2000 किलोमीटर, 5000 किलोमीटर झालं, पण कमीत कमी 5500 किलोमीटर पेक्षा जास्ती अंतरावर जाऊन जर फायर केलं तर ते ICBMच्या क्लासमध्ये मानलं जातं. आणि आपण 2012 साली पहिल्यांदा उडवून दाखवलं आणि फायर केलं ते अग्नि 5 5500 पेक्षा जास्ती क्रॉस करून गेलं. नेक्स्ट, याच्या अनेक चाचण्या झाल्यात आता आणि ही सिस्टीम आता DRDOच्या ऐवजी प्रत्यक्ष युजर वापरतात. त्याला इंटिग्रेटेड स्टाफ, स्ट्रॅटेजिक डिफेन्सवाला स्टाफ हे करतात. आणि हे क्षेपणास्त्र 8000 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतं. कमीत कमी 5500 ते 8000 किलोमीटर जाऊ शकतं. अग्नि 6 हे 8000 ते 10000 साठी करतो आहोत आपण. म्हणजे ICBM आहे का तर हे ICBM. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे, तो पुढचा जो काळा भाग असतो त्याच्यात तो बॉम्ब असतो शत्रूच्या तिथे जाऊन पाडणारा. आणि तो बॉम्ब साधा बॉम्ब लावला तर ते पारंपरिक शस्त्र म्हणून मानलं जातं. पण ते साधा बॉम्बच्या जागी आपण समजा ॲटम बॉम्ब लावला, न्यूक्लिअर बॉम्ब लावला तर ते न्यूक्लिअर बॉम्ब घेऊन जाईल. हे वेपन म्हणजे काय, हे फक्त 5500 किलोमीटर पेक्षा जास्ती अंतर घेऊन जाणारी यंत्रणा. तिथं जो बॉम्ब लावायचा आहे तो बॉम्ब मात्र त्याला वेगळा लावला. आणि त्यामुळे ह्याची क्षमता अशी आहे की आम्ही ॲटम बॉम्ब सुद्धा पाठवू शकतो. किती अंतरावर तर मॉस्को पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. अमेरिकेच्या ह्याच्यापर्यंत सुद्धा आपण पोहोचू शकतो. ती रीच आपली आलेली. हा एक कॉन्फिडन्स आपल्याला त्यातून मिळतो. नेक्स्ट, आत्मनिर्भर भारत आणि संरक्षण सिद्धता. म्हणजे आजचा जो मुख्य विषय आहे तो असा आहे की तंत्रज्ञान आपलं आहे, पण हे जोपर्यंत आपण स्वतःवर अवलंबून राहत नाही तोपर्यंत काही शक्य नाही. म्हणून
या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर आपण खूप मोठ्या प्रमाणावर या 5-10 वर्षामध्ये तयारी केली आहे की आता आत्मनिर्भर आपले स्वतःचे शस्त्रास्त्र आपण घेतो. नेक्स्ट याच्यामध्ये सावरकरांचं वाक्य खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात की देशाची सीमा ही चरख्याच्या सुतोनी नाही तर तलवारीच्या टोकाने आखायला लागते. आणि हे तलवारीचं टोक हे त्या काळातलं प्रतिकात्मक घ्यायचं असतं तर आपली शस्त्रास्त्र अद्ययावत आणि अत्याधुनिक असली पाहिजेत हा त्याच्यातला अर्थ आहे. आणि सावरकरांचा विषय आज नाही आहे पण सावरकरांवरती खूप गोष्टी आपल्याला दिसू शकतात की अटल बिहारी वाजपेयींनी एक कविताच त्यांच्यावरती केली होती की सावरकर म्हणजे काय तर ते त्याग तत्व तर्क तारुण्य तीर तलवार एवढ्या ह्याच्यातच त्यांचं तीक्ष्णता किती आहे ते लक्षात येईल. नेक्स्ट आता आपण जे शस्त्रास्त्र तंत्रज्ञान आहे ते आपण स्वतःच बनवलं पाहिजे असा विषय घेऊन आपण पुढे जातो. त्याच्यामध्ये रणगाडा हा एक फार महत्वाचं शस्त्र आहे. पण तुम्हाला दिसत नसेल तर इकडे या ना तुम्ही, समोर दिसेल तुम्हाला. म्हणजे ज्यांना कोणाला दिसायचा प्रॉब्लेम असेल तर बऱ्याच रिकामे आहेत. तर रणगाडा हा फार महत्वाचा भाग आहे. 3 प्रकारच्या रणगाड्यामध्ये कौशल्य बघितलं जातं. रणगाडा हा दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने जास्ती मोठ्या प्रमाणावर वापरला होता, विकसित केला होता. एका वाहनाला कवच लावलेलं आहे आणि त्याच्यावरती खूप मोठी तोफ ठेवलेली आहे. आणि एजिलिटी हा भाग आहे. 1982 साली मी जेव्हा जॉईन झालो त्यावेळेला रणगाड्याची ॲक्युरसी वाढवण्यासाठी अर्जुनची ॲक्युरसी वाढवण्यासाठी माझं काम होतं आणि त्या कामासाठी मी अनेक वेळा अनेक ठिकाणी काम करत होतो. नेक्स्ट रणगाड्यामध्ये जसं मी हे तिने सांगितलं तसं एक ॲक्युरसी काय लागते तर फर्स्ट राऊंड हिट प्रोबॅबिलिटी म्हणून एक कन्सेप्ट आहे की पहिल्याच राऊंडमध्ये शत्रू नामोहरम नाही झालं, नष्ट नाही झालं तर तुमच्यावरती त्यांचे बॉम्बिंग येणार आहे. आणि तुम्हाला तुमच्यावरती जर बॉम्बिंग झालं तर त्याच्यापासून वाचायचं असेल तर पहिलाच शॉट तुमचा लागला पाहिजे, वरमी लागला पाहिजे, शत्रू नामोहरम झाला पाहिजे, याच्यासाठी काम. नेक्स्ट आपण स्वतःचा असा अर्जुन नावाचा रणगाडा आता बनवलेला आहे. 7,523 कोटीची ऑर्डर आपण ऑलरेडी दिलेली आणि त्यातले 118 रणगाड्या ऑलरेडी आपण आर्मीला हँडओव्हर केले. नेक्स्ट त्याच्या सर्व प्रकारच्या विविध चाचण्या ज्या आहेत त्या सगळ्या झालेल्या आहेत. अगदी अवघडातल्या अवघड चाचण्या झालेल्या आहेत, वाळवंटातल्या झाल्या आहेत किंवा वेगवेगळ्या टेरेन मधल्या झालेल्या आहेत. नेक्स्ट 14 फेब्रुवारी 2021 ला 118 रणगाडी आपण आर्मीला देऊन एका अर्थाने त्यांना व्हॅलेंटाईन गिफ्ट दिली असं आपण म्हणता येऊ शकतो. आणि मोदीजींच्या हस्ते ती दिली होती. आणि त्यावेळेला मोदीजी असं म्हणले की आपल्या देशाची एकात्मता बघा की तमिळनाडूच्या चेन्नईच्या दक्षिणेकडे तयार झालेले रणगाडे उत्तरेची सीमा सुरक्षित करण्यासाठी आता आपण वापरत आहोत, अशी ही देशाची एकात्मता आहे. आणि स्वतः मोदी साहेब नेक्स्ट एका दिवाळीला ते दर दिवाळीला जवानांच्या बरोबर जातात हे आपल्याला माहित आहे. 10च्या 10 दिवाळी त्यांनी आतापर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी युनिट बरोबर साजरी केलेली. एका वेळेला अर्जुन नावाचा जो रणगाडा आपला आहे त्याच्या युनिट बरोबर ते होते, ते स्वतः त्यांचे फोटो आहेत. आणि त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टरनी जगाला हे दाखवून दिलं की आमच्या शस्त्रांवरती आमचा किती विश्वास आहे. त्यांनी अन्य कुठल्याही शस्त्रांवरती जाऊन फोटो काढून घेतलेले आहेत. दुसऱ्याचं राफेल चांगलं आहे पण राफेलच्या बरोबरचे फोटो नाहीत त्यांचे. राफेल आहे आपल्याला पण तेजस नावाचं विमान जे आहे त्याची 1 महिन्यापूर्वीची त्यांनी पोस्ट केली होती की त्याची सॉर्टी घेतली 20 मिनिटाची 25 मिनिटाची. आणि जगाला हे दाखवून दिलं की तेजस नावाचं जे विमान आहे त्याच्यावर सुद्धा आमचा किती कॉन्फिडन्स आहे. तर अशा पद्धतीचा रणगाडा आपण शत्रूला लागतो तो बनवलेला. नेक्स्ट अग्निबाण रॉकेटरी. मी एक एक विषय फक्त दाखवतोय, त्याच्यावर प्रत्येकावरती एक एक लेक्चर होईल कारण 40 वर्ष माझा अनुभव आहे. 11,000 कोटीचं ऑर्डर दिलेली आता आणि 24 रेजिमेंट याच्यामध्ये आपण तयार करायला लागले आहोत. नेक्स्ट एका बॅटरीमध्ये 6 असे ट्रक असतात आणि ते 44 सेकंदामध्ये 72 रॉकेट आपण फायर करू शकतो आणि 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरचा शत्रूचं शहर ठाणं ठिकाण जे काही असेल ते टार्गेट नष्ट करू शकतो, बेचिराख करू शकतो अशी क्षमता आहे. 7.2 टन्स ऑफ एक्सप्लोजिव्ह वी कॅन पंप इन आणि तिथं सगळं बेचिराख करू शकतो अशी क्षमता आहे. नेक्स्ट याच्यावरती पण मी काम केलेलं आहे आणि याच्या नावाने सुद्धा मला पुरस्कार मिळाला. मगाशी जे सांगितलं पिनाक पुरस्कार तो याच्या नावाने. तोफाचा तर मी पहिल्यांदाच उल्लेख केला की तोफांच्या ह्याच्यासाठी आम्ही काम करत होतो. तर नेक्स्ट
1985 साली बोफोर्स तोफा घेतल्या होत्या. नेक्स्ट, आज मात्र आपण 3356 कोटीची ऑर्डर भारतातल्याच कंपन्यांना दिलेली आहे आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात अद्ययावत आणि अत्याधुनिक तोफा आपण भारत फोर्स लिमिटेड असेल, टाटा असेल यांच्याकडनं बनवून घेत आहोत स्वदेशी पद्धतीच्या या तोफात. नेक्स्ट, या तोफांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या झालेल्या आहेत. नेक्स्ट, आणि आज म्हणजे तिला जगातली सगळ्यात लांब फायर करू शकणारी रेंज असणारी ही तोफ एटॅक ॲडव्हान्स टोड आर्टिलरी गन सिस्टीम ही आपण विकसित केलेली. नेक्स्ट, शस्त्रास्त्रांच्या बरोबर नौदलाची शस्त्र सुद्धा महत्वाची आहेत. त्याची शस्त्रांमध्ये फार फरक नसतो, पण महत्वाचा भाग असा असतो की समुद्रावर वापरायची जी असतात त्याला सगळ्याला सी वर्दीनेस फार महत्वाचा असतो. आणि त्याच्या प्लॅटफॉर्मचं आत्मनिर्भर भारताचं उदाहरण म्हणून मी केवळ 2 उदाहरणं घेतो. नेक्स्ट, एक म्हणजे वायुदलीय शस्त्रास्त्र आणि नेव्हीची शस्त्रास्त्र. वायुदलामध्ये प्रचंड नावाचं हेलिकॉप्टर आपण विकसित केलंय. आपल्या सीमेवरून आपण ते फायर करू शकतो आणि शत्रूच्या आतमध्ये, सीमेच्या आतमध्ये आपण त्याच्यावरती कमांड मिळू शकतो, तिथं काही नष्ट करू शकतो आणि या गोष्टी हवाई हद्द न मोडता करता येऊ शकतो. नेक्स्ट, तर असं या प्रचंडची निर्मिती HAL सध्या करत आहे. ही सगळी स्वदेशी बनावटीची. नेक्स्ट, लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट हे भारताने बनवलेले स्वतःचं स्वदेशी तंत्रज्ञान आहे. आणि सांगायला मला आनंद वाटतो की मगाशी जो पिनाक पुरस्काराचा उल्लेख केला, मी मगाशी बोललो की शेवटची 5 वर्ष मी माणूस जगवण्यासाठी काम केलं. तर हे जे आपलं तेजस नावाचं विमान आहे, त्या तेजस विमानाचा वैमानिक कुठल्याही इमर्जन्सी केसमध्ये सुरक्षित बाहेर पडावा, जसं अभिनंदन बाहेर आला होता सुरक्षित, त्याला इमर्जन्सी एस्केप सिस्टीम म्हणतात. ती मी स्वतः विकसित केली. त्याचं तंत्रज्ञान, कारण विमानछत तुटल्याशिवाय तो सुरक्षितपणे आपला पायलट बाहेर येणार नाही आणि सुरक्षितपणे पायलट बाहेर फेकला जाणं सीट सगळं आणि मग सीट डिटॅच होऊन पॅराशूटच्या सहाय्याने तो खाली उतरणं, अशी ती सगळी इमर्जन्सी एस्केप सिस्टीम आहे. तर कमांड दिल्यापासून 1400 मिलीसेकंद लागायचे. आम्ही जी तयार केली त्याच्यामध्ये 14 मिलीसेकंद मध्ये ते काम होतं. आणि आता आमची कॉपी करून रशिया आणि फ्रान्सने त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं, तर त्याच्यासाठी तो पुरस्कार होता. तर अशा विमानावरती मला काम करायची संधी मिळाली. मी आत्ताच उल्लेख केला, 83 विमानांची ऑर्डर ऑलरेडी HAL कडे आहे आणि आता 2 स्क्वॉड्रन फ्लाइंगच्या आपल्याकडे आहेत आणि त्या देशाच्या रक्षणामध्ये आहेत. आणि 500 विमानं तयार करायचं उद्दिष्ट ठेवून आपण दरवर्षी 50 विमानं तयार करावीत या उद्देशाने चालू आहे. 83ची सध्या ऑर्डर आहे, अजून काही ऑर्डर्स पुढच्या स्टेजमध्ये जातील. याचं कारण हे आत्ताच्या घडीला जरी असलं तरी ह्याच्यापेक्षा चांगलं राफेल आहे. तर राफेल सारखं विमान पण आपण तयार करतो आहोत. त्याला काही कालावधी लागेल, कुठली संशोधनाची गोष्ट एका रात्रीत होत नसते, तर ते हळूहळू आपण करणार आहोत. तर हे दुसरं उदाहरण प्रचंड आणि तेजस, ही 2 उदाहरणं वायुदलाच्या याच्यासाठी दिली. ही सगळी वेगवेगळी हत्यारं, त्याच्यावरती बॉम्ब घेऊन जाण्याची क्षमता वगैरे अशासाठी ते दिलेले आहेत. नेक्स्ट, बाकीच्या सगळ्या यंत्रणा त्याच्यावर लावलेल्या आहेत. मी एक छोटीशी नंतर क्लिप दाखवेल, त्या क्लिपमध्ये आपल्याला जास्ती ह्याचं फायरिंग आणि हे लाईव्ह बघायला मिळेल, म्हणून मी हे स्किप करतोय. अनमॅन्ड एरियल व्हेकल्स, UAVs किंवा ड्रोन, याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात पुढे गेलेलो आहोत आणि आपल्या देशाची क्षमता ते बघून आपण काम करत आहोत. नेक्स्ट, नेव्हल आर्मामेंट्स. जसे नेव्हीचं सांगितलं मी की समुद्री वातावरणाशी मिळतं जुळतं असणारं सगळं आर्मामेंट पाहिजे. वायुदलासाठी हलक्या वजनाची शस्त्रास्त्र रिक्वायरमेंट आहे, त्याला एअर वर्दीनेस असा शब्द आहे, ह्याला सी वर्दीनेस असा शब्द आहे. बाकी शस्त्रास्त्र, एक्सप्लोजिव्ह आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पद्धतीने वापरल्या जातात. नेक्स्ट, INS विक्रांत नाव ऐकलं असेल. 23 सप्टेंबरला माननीय पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण केलं. 23,000 कोटी खर्च करून आपण त्यातले 76% कॉम्पोनंट भारतात बनवले. म्हणजे कोचीनच्या शिपयार्डनी बनवलं, ते बऱ्याच कंपन्यांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि 23,000 कोटी रुपये खर्च करून आपण ती असं जगातला 4था देश आपला आहे की जी स्वतःची विमानवाहू जहाज बनवते, युद्धनौका बनवते. अशा असंख्य युद्धनौका अन्य क्लासच्या बनवलेल्या आहेत, पण ही IAC ज्याला म्हणलं जातं, एअरक्राफ्ट कॅरियर, इंडियन एअरक्राफ्ट कॅरियर, हे मात्र आपण आता बनवलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी सुद्धा खूप पैसा वापरला. टॅक्टिस करून 1999ला वाजपेयींनी ऑर्डर दिली होती की ते भारतीय बनवा,
पहिलं ज्या वेळेला डिकमिशन झालं होतं किंवा सेवानिवृत्त झालं होतं त्यावेळेला, पण मधल्या 10 वर्षामध्ये तो थंड बस्त्यामध्ये कारभार होता. नवीन गव्हर्नमेंटने स्वदेशीवर भर दिला आणि हे बनवलं आणि आता ते डिलिव्हर केले. सर्व प्रकारच्या चाचण्या केल्यात आणि INS विक्रमादित्य बरोबर INS विक्रांत आता स्वदेशी पद्धतीचं तयार आहे. अशाच पद्धतीचं अजून एक आपण करणार आहोत. हे त्याच्यावरती वर्णन करायचं तरी सगळे खूप हे आहेत, वेळेच्या अभावी मी थोडंसं स्किप करतो थोडंसं. कारण हे सगळं आतापर्यंत मी जेवढं बोललो तेवढं सगळं नेटवरती अवेलेबल आहे. मी कुठली सिक्रेट गोष्ट सांगितली नाही, पण माझ्या अनुभवातून मी काही गोष्टी सांगतोय. INS अरिहंत म्हणून जी तो 88,000 कोटी रुपये याच्यासाठी खर्च केले. 6 पाणबुड्या या आता आपण विकसित केलेल्या आहेत INS अरिहंत आणि जगामध्ये चीनला टक्कर देण्यासाठीची तयारी आपण केलेली आहे. नेक्स्ट, त्याचबरोबर विविध प्रकारची क्षेपणास्त्र जी असतात, तसं पाण्यातनं जाणारी जी क्षेपणास्त्र असतात त्याला टॉर्पिडो असं म्हणलं जातं. तर त्या पाण्याच्या अंडर वॉटरसाठी सुद्धा टॉर्पिडोसाठी सुद्धा खूप काम केलेलं आहे. नेक्स्ट, सध्या आपण स्मार्ट वरुणास्त्र ही केली आहे. तर स्मार्ट हा एक गेम चेंजर ज्याला म्हणू आपण, असं क्षेपणास्त्र आहे की जे शत्रूचा पाणबुडीचा वेध अचूकतेने घेतं आणि त्याचं वैशिष्ट्य मी सांगेन की त्या कसं आहे ते. अंतरिक्षामध्ये सुद्धा आपण खूप प्रगती केलेली आहे, तो आत्ताचा विषय नाही आहे. नेक्स्ट, पण एक विक्रम साराभाईंच्या कल्पनेतनं नेतृत्वामध्ये आपण काम केलं. डॉक्टर कलाम हे त्यांचंच प्रॉडक्ट होतं आणि त्यांच्या योजनेतनं रॉकेटरी त्यांनी भारतात आणली. नेक्स्ट, आणि 1963 साली सायकलवरनं रॉकेटचे पार्ट नेणारा देश आज चंद्रयान 3 वर पोहोचतो. नेक्स्ट, ह्या परिस्थितीत प्रचंड फरक केवळ 50-60 वर्षामध्ये आपण दिसतोय. नेक्स्ट, आपण उपग्रहाच्या क्षेत्रातही आहोत. पहिला उपग्रह आपण आर्यभट्ट केला होता, भास्कर केला होता. याचंही नावं इस्रोनी दिलेली नावं आहेत ही. आणि याचं कारण स्टार म्हणजे कोणी काय म्हणतात त्याला, सिने नटांना स्टार म्हणायची पद्धत आहे आपल्याकडे, पण खरे स्टार हे होते की आर्यभट्टाने 1600 वर्षापूर्वी असे शोध लावले होते की त्यांनी केवळ स्वतःच्या अभ्यासामध्ये सांगितले की पृथ्वी गोल आहे. म्हणजे जे फॉरवर्ड कंट्रीज आहेत ते 400 वर्षापूर्वी त्यांना कळलं पृथ्वी गोल आहे. आमच्या इथल्या 1600 वर्षापूर्वी कळलं म्हणून त्यांचं नाव त्याला दिलेलं आहे. आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. नेक्स्ट, असंख्य पद्धतीचे लॉन्चर्स पण आपण विकसित केले. PSLV, GSLV की जे अद्ययावत आहेत आणि सगळं जग आता आपल्यावर विश्वास ठेवते. म्हणजे 400 पेक्षा जास्ती उपग्रह आपण परदेशी उपग्रह पाठवलेत अवकाशामध्ये. एवढा कॉन्फिडन्स आता आपल्याला आहे. ज्या दिवशी 23 ऑगस्टला चंद्रयान 3 उतरलं त्याला आपण नॅशनल स्पेस डे म्हणतो. जिथं उतरलं त्या पॉइंटला शिवशक्ती म्हणतो. चंद्रयान 2 जिथं पडलं त्याला आपण तिरंगा असं नाव दिलेलं आहे. आणि या सगळ्या भूमिकेतून आपण तो स्पेस डे म्हणून साजरा करतो. नेक्स्ट, मी मगाशी सांगितलं 431 पेक्षा जास्ती फॉरेन उपग्रह आपण पाठवलेले आहेत. नेक्स्ट, आता स्पेसमध्ये सुद्धा म्हणजे आपण मगाशी बघितलं की जमीन, पाणी, हवा, ह्याच्या हवेच्या बाहेर जी स्पेस आहे, आउटर स्पेस, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या असंख्य पद्धतीचे ॲसेट्स आहेत. उपग्रह आहेत, त्याची रचना आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचं काय, नेक्स्ट, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी पण आपलीच आहे. अवकाश क्षेत्रातल्या ॲसेटचं रक्षण करणं. म्हणून आपण 27 मार्चला एक मिसाईल सोडलं. डॉक्टर कलाम स्पेस कॉम्प्लेक्स म्हणून आता आहे आपल्याकडे स्पेस कॉम्प्लेक्स. आणि जगातला भारत हा असा 4था देश बनलेला आहे की ज्याच्याकडे हे तंत्रज्ञान आहे की उपग्रह सुद्धा आपण पाडू शकतो. नेक्स्ट, आता ह्या उपग्रहाचं वैशिष्ट्य काय आहे तर उपग्रह हा 300 किलोमीटरवरच्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना एका सेकंदाला तो 10 किलोमीटर एवढं अंतर कापणारा वेग बघा त्याचा किती आहे. इतक्या प्रचंड वेगात एखाद्या गोष्ट जाते. पृथ्वीवरून एखादं मिसाईल सोडायचं आणि त्याचा अचूकतेने वेग घेऊन तुकडे तुकडे करायचे, किती अवघड गोष्ट आहे. नॅनो सेकंद एवढ्या लेवलवरती त्याला काम करावं लागतं. आणि हा एक माइलस्टोन झालेला आहे. आणि या टेस्टमुळे काय झालंय की क्रेडिबल डिटरन्स तर झालेलाच आहे, पण एक्स्ट्रीमली हाय डिग्री ऑफ प्रिसिजन ह्याच्या टेक्निकल कॅपॅबिलिटीज भारताच्या हे जगाला दिसलेलं आहे. आणि 27 मार्चला आपण एका अर्थाने स्पेसमध्ये सुद्धा दादा आहोत हे जगाला दाखवून दिलं. म्हणजे
हे पिक्टोरियल व्ह्यू आहे की इथनं एक फायर करून सोडल्यानंतर अवकाशात फिरणारा जो उपग्रह आहे 300 किलोमीटरचा केवळ 168 सेकंदाला आपण नष्ट केलाय. म्हणजे विदिन 3 मिनिट्स होत्याचं नव्हतं करणं, त्याचे तुकडे करणं हे झालेलं. ॲडव्हान्स डिफेन्स टेक्नॉलॉजीज कुठल्या कुठल्या आहेत तर संपत आलं आहे की हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेकल आपण केलं. हायपरसोनिक सध्या खूप चर्चेत आहे आणि आपणही त्याच्यात पुढं आहोत. रुद्रम नावाचं आहे की शत्रूला विमानांना जे गाईड करतं, असं रडार स्टेशनच उडवून लावलं तर ते गाईड करणार नाही, अशा पद्धतीचं अँटी रेडिएशन मिसाईल आपण विकसित केलं आहे. स्मार्टचं मी सांगितलं मगाशी की शत्रूच्या तिथं जात असताना पाण्यातनं जर आपण एखादं मिसाईल सोडलं तर खूप वेळ लागतो आणि त्याला काउंटर करण्याची शक्यता आहे चीनकडनं. म्हणून आपण काय केलं, सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो, स्मार्ट असं त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर हे स्मार्ट मिसाईल काय करतो, आपण जास्तीत जास्त अंतर लॉंग डिस्टन्स हे हवेतनं नेतो सुपरसॉनिक स्पीडने आणि शत्रूच्या टार्गेटच्या अगदी जवळ नेऊन त्याला पाण्यात सोडतो अलगदपणे, की जे शत्रूचा जो पाणबुडी आहे ते नष्ट करण्याची क्षमता राहते. आणि शत्रूला त्यावेळेला जर कळलं तरी तो इतक्या कमी वेळामध्ये त्याला रिस्पॉन्स करून काही प्रतिकार करू शकत नाही. अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी बऱ्याच गोष्टी आहेत. नेक्स्ट रेल गन असं सुद्धा एक विशेष प्रयोग आहे की केमिकल एनर्जीच्या ऐवजी इलेक्ट्रिक एनर्जी वापरून आपण उपग्रह पाडू शकतो किंवा रणगाडे भेदू शकतो. असं त्याच्यावरही आपलं काम चालू आहे. नेक्स्ट मगाशी सांगितलं जसं की अण्वस्त्र आपल्याकडे असणं फार गरजेचं होतं आणि 11 मे 1998ला या दोन महापुरुषांच्या किंवा ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली आपण 3 चाचण्या घेतल्या. नेक्स्ट आणि भारत हा जगात एक परमाणू सिनेमा बघितला असेल, त्या सिनेमाचं थोडंसं फॉर्मॅट सोडलं तर लक्षात येईल की किती अवघड काम आपण केलं. हे सगळे सायंटिस्ट हे त्यावेळेला 11 मेच्या आदल्या दिवशीचा फोटो येतो, 11 मेला आपण स्फोट केले आणि जगाला आश्चर्य वाटलं. अमेरिकेला आश्चर्य याचं नाही वाटलं की भारताकडे हे तंत्रज्ञान आहे. अमेरिकेला गर्व असा होता की प्रत्येक स्क्वेअर मीटरवर काय चाललंय हे आम्हाला कळतं जगातलं. पण एवढी मोठ्या घटना 3 अणुस्फोट केले तर कळलं नाही. 24 वर्षानंतर आपण केले. 74ला डॉक्टर राजारामनच्या नेतृत्वाखाली केले होते आणि 98 साली कलाम आणि चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली केले. 11 मेला 3 आणि 13 मेला 2 असे 5 अणुस्फोट. सगळ्या जगाने आपल्यावर बहिष्कार टाकलेला आपण बघतो. त्यावेळेला सुरक्षा गुप्तता राखणं हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि हे सगळे सायंटिस्ट तुम्हाला जे आता बॅक घ्या ते सगळे सायंटिस्ट आर्मीच्या वेशात दिसतात, त्याचं कारण ती गुप्तता पाळण्यासाठी होतं. म्हणजे ज्या दिवशी अणुबॉम्बचे स्फोट झाले त्या दिवशी खरं म्हटलं तर तिथं त्यांच्या उपग्रहांनी बघितलं असतं हेरगिरी करणारे तर 2 युनिट एकमेकांमध्ये फुटबॉलची मॅच खेळतात असं चित्र होतं. पण त्यांना सांगितलं की वॅकेट द प्लेस, एव्हरीथिंग इज नाऊ रेडी फॉर टेस्टिंग. त्यांनी वॅकेट केल्या, पटापट गाड्या आल्या, लोक 10 मिनिटात गेले आणि आपण 3 जगाला हादरून टाकणारे स्फोट केले. सगळ्या जगाने आपल्यावर सँक्शन्स लावले. आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की काही काळजी करायचं कारण नाही, वी हॅव रिसोर्सेस, वी हॅव इंटेलिजंट नॉलेज. आणि हे सगळं फक्त इच्छाशक्ती नव्हती. आता आपल्याला एखादी गोष्ट नाकारली की आपण काही करू शकतो. जगातल्या लोकांनी ठरवून आपल्याला सुपर कॉम्प्युटर दिलं नाही, आपण स्वतःचा बनवला डॉक्टर विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली. आपल्याला क्रायोजेनिक इंजिन देणार नाही म्हणले नमी नारायण आणि त्यांच्या गटाने तो पण करून दाखवला. असे अनेक प्रयोग आपण करू शकतो. आपल्या क्षमता आहे त्या क्षमतेचा वापर करून करूया असा त्यावेळेला निर्णय झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेक्स्ट चाचण्या आपल्या यशस्वी झाल्या. नेक्स्ट पण ह्यातलं सगळ्यातलं महत्त्वाचा भाग काय आहे तर विज्ञानाची कास धरली पाहिजे हे त्यावेळेच्या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे जय जवान जय किसानचा नारा लालबहादूर शास्त्रींनी दिला होता. अणुस्फोटानंतर जय विज्ञान. इथून पुढे आपल्याला जर देश प्रगतिशील करायचा असेल तर विज्ञानाचा मार्ग पत्करला पाहिजे, त्याला लक्ष दिलं पाहिजे. हे अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं. हे विज्ञानाचं काम आपण पुढे जाऊन त्यांचं स्मरण करणं स्वाभाविक आहे. नेक्स्ट तर अशा आणि आता सांगायचं म्हणजे 84,000 कोटीपैकी 82,000 कोटी त्यांनी भारतीय इंडस्ट्रीकडनं घ्या म्हणून सांगितलं पुढं. तसंच पुढचं जे आहे ते 2.23 लाख करोड रुपीज पैकी 98% भाग हा भारतीय इंडस्ट्रीकडनं घ्या म्हणून. म्हणजे आता आपण एकेकाळी
सगळ्या गोष्टी आयात करणारे आता आपण स्वतः बनवायला लावलेलो आहोत. थोड्या दिवसामध्ये आपली इंडस्ट्री तयार होईल आणि आपण आता निर्यात करायला बघू. जग आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आता डिफेन्स म्हणून आता तंत्रज्ञान आहे, सगळं आहे. नेक्स्ट जग आपल्याकडे कसं बघतंय. नेक्स्ट चित्र बोल काय. चित्रामध्ये भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, अमेरिकेचे प्रमुख आणि पाकिस्तानचे प्रमुख तिघं दिसत आहेत. पाकिस्तानची काय हालत आहे ते दिसतंय, अमेरिकेची काय हालत आहे ते दिसतंय. अचंबित झालेले आहेत की असं कसं झालं म्हणून. आणि आज आपले पंतप्रधान जे म्हणतात की न हम आंख झुका कर बात करेंगे, म्हणजे भारत म्हणून ते हम याचा अर्थ ते स्वतः व्यक्तिगत नाहीत, तर ते भारत म्हणून आहे की भारत आता अशा स्थितीत पोहोचलेला आहे की न हम आंख झुका कर बात करेंगे. इथून पुढे आम्हाला कमीपणा घेण्याची काही गरज नाही. न हम आंख दिखा कर बात करेंगे. आपली संस्कृती नाही की कोणावरती गाजवायची. आतापर्यंत कलामांनी एका इतिहासाच्या सगळ्या तज्ञांसमोर एक प्रश्न विचारला. ते म्हणले इतिहासाच्या ह्याच्यामध्ये भारताने कशावर तरी आक्रमण केलं अशी एक तरी उदाहरण आहे गेल्या 5000 वर्षाच्या इतिहासात. आपण संस्कृती, ज्ञान आणि ह्याच्या आधारे लांबपर्यंत गेलेलो, पोहोचलेलो, पण आपण कधी कोणावर आक्रमण केलं नाही. न हम आंख दिखा कर बात करेंगे ह्याच्या मागे हा इतिहास आहे की आमची ती संस्कृती नाही. जियो और जीने दो, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे हे आपण मानणारे लोक आहोत. पण ह्याचा अर्थ आम्हाला कमकुवत समजून कुणी आमच्याकडे बघत असेल तर वो समय अभी नाही आहे. आज जगामध्ये भारताकडे वाकडा डोळा करायची कोणाची इच्छा होती नाही, कारण आपण स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ या तत्वामध्ये आता एक सशक्त भारत म्हणून उभे आहोत. आणि हे चित्र दाखवतंय की जेवढी शक्ती महत्वाची, तेवढी कला महत्वाची, तेवढं विद्वत्ता महत्वाची, ॲग्रिकल्चर महत्वाचं आहे, अत्याधुनिकीकरण महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी त्या चित्रकारांनी खूप छानपणे मांडलेल्या आहेत. त्यामुळं आत्ताच पुढचा भारत हा निश्चितच बलशाली होईल. जय हिंद. नेक्स्ट समर्थ भारत, सशक्त भारत हा येत्या 25 वर्षामध्ये विश्वगुरु होणार आहे. डॉक्टर कलाम असं म्हणत असत की नुसती महासत्ता झालं, समजा आपण पहिल्या क्रमांकावर आलो तर काय होईल, तर दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, चौथा क्रमांक काय मग आपल्या विरोधातच राहील. काहीतरी काड्या करत बसेल, काहीतरी हे करत बसेल. आपण एवढी आपल्या कामाने उंची वाढवायची की कोणीच आपल्याला विरोध राहणार नाही. सर्वेशाम अविरोधेन, कोणीच आपल्या जगामध्ये विरोध करणार नाही. आपण विश्वगुरु ही संकल्पना त्याची की एकही जण आपल्या विरोधात असणार नाही. सगळेजण एका अर्थाने आपलं शिष्यत्व मान्य करण्यामध्ये आपल्याला धन्यता मानतील. मग तो अमेरिका असेल, रशिया असेल, आणि आज ते बघतो आहोत आपण. न हम आंख दिखा कर बात करेंगे, न हम आंख झुका कर बात करेंगे, हम आंख में आंख मिला कर बात करेंगे. बरोबरीच्या नात्याने आता आपण नक्कीच भारत विश्वगुरु होणार यात शंका नाही. आपलं सर्वांचं योगदान त्यात असलं पाहिजे. देश सर्वप्रथम हे काम आपण केलं पाहिजे. नेक्स्ट भारत माता की जय. आपण प्रार्थना करताना सुद्धा सगळ्यांचा विचार करतो. सर्वे सुखीन संतु, सर्वे संतु निरामय, सगळ्यांना आरोग्य चांगलं असू दे. आपण असं फक्त म्हणत नाही की फक्त भारतीयांना चांगले दिवस येऊ दे, फक्त भारतीयांचं चांगलं होऊ दे, असं नाही म्हणत. आपली विश्वात्मक प्रार्थना आहे, ती संस्कृती आपण घेऊन पुढे जाणार आहोत. भारत माता की जय. धन्यवाद. एक क्लिप बघायची असेल, वेळ असेल तर 5-1 मिनिटाची क्लिप आहे, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष फायरिंग आणि हे बघायला मिळेल. मला वाटतं DRDO इंट्रो म्हणून माझ्या आवाज लागेल. डबल ओपन झाली, आवाज यायला त्याचा सिस्टीमचा आवाज आहे. त्याला क्लिप आहे का, त्याला कॉर्ड आहे का माईकची, नंतर स्पीकर ठेवते.
innovation and self-reliance. Defense Research and Development Organization, DRDO, has positioned India among select few nations with capabilities to design, develop and produce advanced military systems. DRDO developed systems worth more than 1,60,000 crore rupees have been inducted or approved for acquisition by the armed forces. These indigenous weapons, platforms and equipment are supporting Indian armed forces in keeping the nation secure. As the soldier support systems developed by DRDO's life sciences laboratories go a long way in protecting the protectors, taking care of psychological, medical and nutritional needs under harsh, diverse environments and terrains. DRDO, as a dynamic organization, is committed towards enhancing the capabilities of armed forces through cutting-edge technologies, restructure itself to meet the challenges of future. With many of its key projects reaching maturity, DRDO during recent time has experienced a series of glorious achievements. DRDO's prowess in strategic systems led the way as Agni 4 entered the induction phase on its way to join Agni 1, Agni 2 and Agni 3 to further strengthen India's strategic might. The repeat copybook launch of Agni 5 and its 2 missile ejection tests, validating canister launch dynamics, paved the way for its launch in operational configuration. Production clearance of BO-5 underwater launched missile system was accomplished after a series of successful trials, incorporating many novel technologies and proving reliability of the system. Another major breakthrough was the maiden launch of longer-range underwater-launched ballistic missile, K4, that will further boost India's deterrence capabilities. The onboard nuclear reactor of INS Arihant achieved a criticality in its preparation for submarines' seawards trials. India's first long-range cruise missile, Nirbhay, had its maiden flight, proving several critical technologies. In the direction of establishing a credible 2-layer ballistic missile defense system, a series of successful interceptions by the Endo-Atmospheric Interceptor, AAD, demonstrated its reliability. The longer-range Expo-Atmospheric Interceptor, PDD, had its maiden flight, proving several critical indigenous technologies. In the arena of tactical systems, productionization and induction of Akash, medium-range air defense system with multi-target, multi-directional capability is another remarkable achievement of a DRDO. Astra, the state-of-the-art beyond visual range air-to-air missile capable of engaging targets decisively, was integrated with Sukhoi 30 combat aircraft. Designed to arm MiG-29, Sukhoi 30 and India's own Tejas, Astra has undergone a series of successful flight trials. BrahMos, supersonic cruise missile, designed to be launched from land, air, sea and subsea platforms, has become the preferred weapon system. With over 10 Navy ships equipped with the BrahMos, a deadly weapon, an army with the 2 regiments, its underwater launched version underwent successful trial from a submerged pontoon. Helena, a lock-on before launch, fire and forget, anti-tank guided missile that can be fired in both direct and top attack mode, was integrated on Advanced Light Helicopter, ALH. The missile with capability to defeat futuristic armors is undergoing field trials. A 4-kilometer-long supersonic rail track rocket sledge Penta-Rail test facility became operational. RTRS facilitates the test article to be propelled by specially designed rockets of high supersonic velocities for evaluating wide range of critical systems. A national test facility, RTRS, will accelerate the pace of development of defense and aerospace products and technologies. Tejas,
India's own lightweight multi-role supersonic, 4th generation plus contemporary combat aircraft received the initial operational clearance. With production going on, Tejas is heading towards achieving the final operational clearance. LCA Navy, the naval version of Tejas, capable of operating from aircraft carrier ship, is undergoing flight trials. Shore-based test facility simulating the deck of an aircraft carrier was set up and operationalized for testing of LCA Navy and training of pilots. 2 indigenous airborne early warning and control systems on Embraer platforms have been realized and are undergoing extensive flight trials in operational configuration. Demonstration of precision airdropping of 16-ton BMP tank with the indigenously developed P-16 heavy drop systems was yet another accomplishment. With the 2 regiments of Arjun, main battle tank already a proud possession of the Indian Army. Arjun Mark II, with over 70 additional features, has also entered advanced phase of user trials. Arjun catapult gun, a blend of SP-130mm artillery gun and the chassis of Pro-1 Arjun MBT, will give the Indian artillery the much-needed punch. Carrier Command Post-Tracked Vehicle CCPT has been developed for tactical fire control functions to facilitate effective deployment of a self-propelled artillery regiment, reached advanced stage of acceptance. The Mantra, a teleoperated track system for unmanned missions for the detection and tracking of a wide variety of ground targets under all environmental conditions, is undergoing trials. The system is available in surveillance and NBC Reiki configurations, aimed at enhancing mobility and reach of land forces. A new modular bridging system capable of yielding single span of up to 46 meters and capable of bearing load up to 70 tons was developed and is undergoing trials. In a significant contribution to boost firepower, rocket launcher Pinaka entered the operational command of the Indian Army. First time in the world, artillery-fired thermobaric ammunition capable of delivering a devastating simultaneous fragmentation. Thermal and blast effect has been developed for MBT Arjun to further boost its firepower. Among the naval weapon systems, Varunastra, a heavyweight torpedo, underwent extensive sea trials. DRDO's technological strength in this highly security sensitive and critical area is exemplified by the development, production and acceptance of WLR, an advanced electronically scanned pulse Doppler weapon locating radar. A missile approach warning system and a countermeasure dispensing system with a unified display unit has been developed for protecting the helicopters. Completion and acceptance of Varuna, a modern ESM system for Navy with capability to intercept and process modern radars, is yet another example of DRDO's self-reliance in the field of electronic warfare. A series of secure communication systems based on software-defined radio, ranging from handheld sets to aircraft and ship-based systems, has been developed. The compact systems are capable of operating on multiple frequency bands, avoiding need for multiple systems. An indigenous flying test bed, a key test facility for electrical and functional evaluation of airborne payloads, has been realized. Acceptance of lightweight integrated multi-function sight for surveillance and speedy engagement of targets and an electro-optical fiber control system, EON 51 for Navy, was yet another achievement. Alive to the needs of emerging war scenarios, DRDO has taken up development of unmanned war machines as a major thrust area and has made significant achievements. Daksh, a state-of-the-art remotely operated ground vehicle,
An invaluable asset for bomb disposal was inducted. Series of successful flights of long-endurance UAV Rustum 1 in its final configuration has proved its capabilities. Rustum 2, a medium-altitude long-endurance UAV system for the three services in preparation of its flight trials, is undergoing runway taxi trials. An advanced autonomous underwater vehicle has been demonstrated. As spin-offs for civil sector and social cause, biodigesters developed for environment-friendly disposal of human excreta in extreme cold regions at high altitudes were adapted for railway coaches and Lakshadweep islands. Ensuring freedom from denial regimes and external controls, the indigenous defense technologies have propelled India to mark its presence among world's only 4 countries with a multi-level strategic deterrence capability. 5 countries with own BMD program, 6 countries with own main battle tank, 7 countries with own 4th generation combat aircraft and indigenous EW and radar systems. With perseverance and excellence, DRDO continues its march towards self-reliance, breaking barriers and reaching out to the new horizons, with a mission to see India entering the league of the... सरांना ऐकत असताना एक गोष्ट फार मनापासून जाणवली, ती म्हणजे एखादं ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व जेव्हा राष्ट्रभक्तीने परिपोषित होतं तेव्हा मार्ग कितीही कंटकाकीर्ण असो त्याला यशाची झळाळी मिळतेच, यशाचं शुभाषित हे मिळतंच. आणि याचंच आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण आपल्याला सरांच्या मंतव्यातून जाणायला मिळालं. खूप खूप धन्यवाद सर. आणि यानंतर ज्यांच्या कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व यांमधून विद्यापीठाची यशोगाथा कायमच प्रस्तुत होते असे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा सरांना अध्यक्षीय मंतव्यासाठी मी विनंती करते. सर्वप्रथम मान्यवरांना आणि सर्वांना माझा नमस्कार. आज हुडा असोसिएशन व्याख्यानमाला 2023-24 अंतर्गत राष्ट्राची एकात्मता व सुरक्षिततेसाठी संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भर भारताचे योगदान या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर काशीनाथ देवधर सर, निवृत्त संचालक DRDO आणि सर्व उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, आज सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ही व्याख्यानमाला मध्ये आपल्याला भूदल असेल, नौसेना असेल, वायुदल असेल, या सर्वांमध्ये जे जे काही शस्त्रास्त्रे होते ते वापरण्यासाठीचे जे जे आहे ते सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. आणि सरांनी लास्टला क्लिप दाखवली, व्हिडिओ क्लिप, ते तर अत्यंत सुंदर होतं. मी सरांना विनंती ऑलरेडी केलेली आहे, परत एकदा विनंती करतो सर, आपण जे क्लिप दाखवलं ते आज बघितलं उद्या विसरू असं होण्याची शक्यता आहे. आपल्या विद्यापीठाच्या 482 एकरमध्ये 2 ते 3 एकर किंवा 5 एकर जागेमध्ये आपण जसं विश्वेश्वरय्या म्युझियम बेंगळुरूमध्ये आहे त्याच पद्धतीने हे जे काही शस्त्रास्त्र आहेत जे आता सध्या इनॲक्टिव्ह पोझिशनमध्ये असतील किंवा त्याची माहिती देणारं जर काही आपल्याला म्युझियम जर उभं करायचं असेल तर आपण भारत सरकारपर्यंत पोहोचवाल अशी मला अपेक्षा आहे. आणि ते आपण करावे आणि जेणेकरून विद्यार्थी इथले किंवा आता हा सोलापूर जिल्हा जो आहे तो 3 राज्यांसाठी जोडलेला आहे, तर विद्यार्थ्यांना स्फूर्तीदायक तो ठरेल आणि देशाचं भविष्य आणि हित जोपासण्यासाठी त्याचं भविष्यामध्ये उपयोगी येईल. त्यासाठी जास्त बोलत नाही, सरांना मी विनंती करतो की सरांनी भारत सरकारला हे निवेदन द्यावं की सोलापूर विद्यापीठामध्ये असं काही एक चांगलं म्युझियम इथं स्थापनेसाठी आपण अग्रेसर राहावं अशी मी विनंती करतो. मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. संकल्पना खूप छान आहे, माझ्याकडनं मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. खूप धन्यवाद सर. आणि यानंतर या व्याख्यानमालेच्या समापनाकडे आभार प्रस्तुत करण्यासाठी माननीय सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे सरांना मी विनंती करते.
मी एकाच मिनिटात आभार मानतो. संरक्षण क्षेत्रातील क्षेपणास्त्र असतील, रणगाडे असतील आणि त्याचं आपलं ज्ञान जे आहे सर, ते प्रभुत्व आणि प्रगल्भता पाहून आम्ही अचंबित झालेलो आहोत. आपण या ठिकाणी सर्वांची इत्यंभूत माहिती दिली आणि खरंच यावरून वाटतं की आपला भारत हा आत्मनिर्भर भारत आणि समृद्ध भारत, सशक्त भारत बनायला पुढच्या कालावधीमध्ये हरकत नाही. आपण या ठिकाणी आलात, विद्यापीठाचं निमंत्रण स्वीकारलं आणि खूप सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल आपले विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक आभार. आमचे सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान माननीय डॉक्टर प्रकाशजी महानवर सर यांनी या व्याख्यानाला परवानगी दिली, मान्यता दिली, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. या व्याख्यानाचं अध्यक्षस्थान प्राध्यापक डॉक्टर दामा सर, माननीय प्रकुलगुरू यांनी स्वीकारलं. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काही प्रशासकीय कारणास्तव मॅडम या ठिकाणी गेल्या, परंतु त्याही उद्घाटनाच्या प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. माननीय कुलसचिव योगिनी घारे मॅडम यांचं मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे आपल्याशिवाय खरं शोभा नव्हती या व्याख्यानाला. आपण सगळ्यात वेळात काढून आमचे शिक्षक बांधव आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या. विद्यार्थी 2-3 स्पर्धा सुरू आहेत, प्लेसमेंटचं पण तिकडे काम सुरू आहे. त्याही धावपळीतून आपण आलात. आमचे अधिकारी, कर्मचारी, बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्वांचं मी आभार मानतो. व्याख्यानमाला विभागातील लोखंडे मॅडम, कंदारे मॅडम, व्हिडिओ शूटिंग करणारे आमचे बालाजी सर, तंत्र सहाय्य करणारा विश्वनाथ काळे, आमचे श्री वड्रे फोटोग्राफर आणि ज्यांनी सूत्रसंचलन करून हा कार्यक्रम पुढे नेला त्या प्राध्यापिका श्रुती देवळे मॅडम, या सर्वांचा आभार मानून माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हे व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. उद्या जीवन ज्यांना कळले हो, प्राचार्य यशवंत पाटणे सर साताऱ्याचे खूप सुंदर व्याख्यान सकाळी 11 वाजता याच ठिकाणी आहे. आपण त्याचाही आस्वाद घ्यावा अशी मी विनंती करतो. बाहेर आपल्यासाठी चहाची व्यवस्था केलेली आहे, त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती. धन्यवाद.